संत देवते संत देवते संत निमित्त त्या प्रतिमा मी तो संग तसे भावे असो ठावे सकळा निराकारी ओस दिशा इथे इच्छा पुरतसे मी तो सांग तसे भावे असो ठावे सकळा तुका म्हणे रोकडे केने सेविताईने पोटधाय मी तो सांग तसे भावे असो ठावे सकळा देवते संत निमित्त त्या प्रतिमा पांडुरंगा करू प्रथम नमन सुकरुणार्णवमाशुतोषं दिनेष्टपोषणं मगसहन्ति सिन्धुशोषं श्रीरुक्मिणीमतिमुषं पुरुषं परन्तं वन्दे दुरन्तचरितं हृदि सञ्चरन्तं ज्ञानेशो भगवान् विष्णु निवृत्तिर्भगवान् हरः सोपानो भगवान् ब्रह्मा मुक्ताख्या ब्रह्मचित्कला कथं यातोऽसि वैकुण्ठं मानवं देहमत्यजन् तुकाराम महासाधो कृपया ज्ञापयस्व मां सम्पाद्य ज्ञानञ्च विधाय भक्तिं विलोकितो येन समाधिराजः वैराग्यवन्तं सुविचारयुक्तं नमामि जोगं शिरसा गुरुन्तं विठल देवते संत निमित्त त्या प्रतिमा मी तो सांग तसे भावे असो ठावे सकळा प्रस्तुत प्राप्तस्थळी प्राप्त प्रसंगी कीर्तनरूपी सेवेकरता निवडलेला अभंग वैराग्य रागरसिक जगद्गुरु तुकोबाराय महाराज यांचा 4 चरणाचा असून ज्या संतांचं पुण्यस्मरण आपण करत आहात संत श्री बाळू मामा असतील आणि त्याचबरोबर कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती भगवान ज्ञानोबाराच्या समाधी संजीवन सोहळ्याचा औचित्य साधून असणारा हा भक्ती उत्सव आपण संतांचं पुण्यस्मरण करतो त्या संतांचा वास्तव परिचय काय आहे आपण संतांची साधना करतो पण परिचयाशिवाय जर केलेली साधना त्या फलापर्यंत जाईल नाही सांगायला जमत पण संतांचा परिचय फार महत्त्वाचा आहे पण संतांचा परिचय देणारा हा अभंग आहे विठ्ठल आरंभ करण्यापूर्वी परिहार द्यायचा तो असा दरवर्षीप्रमाणे याही वर्षी मोठ्या आनंदात गेले 15 वर्षापासून अव्यक्त भगवान ज्ञानोबाराच्या संजीवन समाधीचा औचित्य साधून सोहळ्याचा औचित्य साधून चालू असणारा भक्ती उत्सव जनसेवा प्रतिष्ठान आणि त्याचबरोबर मोहननगर चिंचवड गोड अशा प्रकारचं हे आयोजन असते समस्त ग्रामस्थ हे चिंचवडचे मोहननगरची सर्व ग्रामस्थांच्या एकत्रीकरणात विठ्ठल रुक्मिणी मंदिराच्या या भव्य प्रांगणात प्रासादात चालू असणारा भक्ती उत्सव याही वर्षी मोठ्या आनंदात अशा प्रकारचा आरंभ झालेला आहे सर्वांचं सहकार्य ज्या उत्सवाला आहे एका साह्य करू अवघे धरू सुपंथ अशा स्वरूपाचा हा भक्ती उत्सव आहे आणि खऱ्या अर्थानं आज हा 6व्या दिवसाची सेवा हरिभक्तीपरायण आदरणीय आमचे गणेश महाराज असतील रामेश्वर महाराज असतील आदरणीय ज्योतिषाचार्य मोहनजी असतील यांच्याद्वारे ही माझ्या वाट्याला आलेली सेवा आहे गोड उपस्थिती आहे आमचे हरिभक्तीपरायण आदरणीय वारकरी संप्रदायात मृदंगात मृदंग महर्षी म्हणावं असं ज्यांचं जीवन असे राजाराम महाराज असतील आदरणीय आमचे गणेश महाराज आहेत आदरणीय उद्धव महाराज आहेत आदरणीय आमचे माऊली महाराज आहेत त्याचबरोबर आदरणीय सतीश महाराज आहेत आदरणीय फलके महाराज आहेत खऱ्या अर्थानं पाहायचं झालं तर महाराजांचा माझा परिचय आजचा नाही ठाईचे नवे नहो गडी आम्ही जुने आहे पण खऱ्या अर्थानं जुना परिचय महाराजांचा आहे सर्वांची उपस्थिती गोड आहे सर्वांच्या विषयी अंतःकरणात आदरभाव प्रकट करतो 4 चरणाचा गोड अभंग आहे संत जीवनाचा परिचय देणारा अभंग आहे काय संजीवन समाधीचा हा उत्सव आपण करतो ज्ञानोबाराच्या 700 वर्ष काय 700 वर्षानंतर सप्तशतकोत्तर रौप्य महोत्सवी हे वर्ष आहे काय देवा सामान्याच्या जीवनात मरण आहे तसं साधूच्या जीवनात मरण आहे का हा मोठा प्रश्न आहे साधूच्या जीवनात मरण नाही बरं का
साधूला मरण नाही. उलट त्यांनी सांगितलेलं आहे, मरण कशाला म्हणतात. श्रीमद भागवतात त्याचं चिंतन असं आलं, मरण त्याला म्हणा बाबा जे विस्मृतीच्या पडद्याआड जगाला टाकते. आमचे प्रभाकर महाराज आहेत, 7 दिवस ज्ञानेश्वरी पारायण करत आहेत. खऱ्या अर्थानं पाहायचं झालं तर विस्मृतीच्या पडद्याआड टाकणारं मरण आहे. मरणाची व्याख्या शास्त्राने अशी केली, मरणम अत्यंत विस्मृती, अत्यंत विस्मृतीच्या पडद्याआड मरण टाकत असते. मी तुम्हाला पटवून देतो, ऐका. कोणाचा समाधी उत्सव केला पाहिजे का, पुण्यतिथी सोहळा साजरा केला पाहिजे, मला एक तात्विक भाव तुमच्यासमोर मांडायचा आहे. मरण त्याला म्हणतात जे विस्मृतीच्या पडद्याआड टाकते. मी तुम्हाला विचारतो, आपल्याला आपल्या बापाचं नाव सांगायला जमेल, प्रायः आपल्या आजोबाचंही नाव, बरोबर आहे ना, मी बोलतो हे बरोबर आहे ना, आपल्या आजोबाचंही नाव सांगायला जमेल. त्याच्या पुढे जरा अभ्यासकच असेल, जिज्ञासक असेल तर आपल्या पंजोबाचंही नाव सांगायला जमेल. मी म्हणतो पंजोबाच्या नावाच्या पुढं त्याला त्याच्या फारच जर जिज्ञासक असेल तर खापर पंजोबाचंही नाव, आमच्या गुरुजीच्या भाषेत सांगायचं झालं तर चिपड पंजोबाचंही नाव त्याला त्याच्यानंतर सांगायला जमेल. पण अशी एक अवस्था येते का त्या अवस्थेत आपल्याला आपल्या पूर्वजाची नावं सांगायला जमत नाही. आपण सांगत नाही का, नाही ते नव्हते का, अरे ते जर नसते तर आपणच नसतो, मग ते नव्हते का, ते होते, मग आम्ही त्यांची नावं का विसरलो. याचं कारण आहे मृत्यूनं त्यांचा ग्रास केला, मृत्यूनं त्यांना विस्मृतीच्या पडद्याआड टाकलेलं आहे. आणि काही कालानंतर आम्हाला सुद्धा विस्मृतीच्या पडद्याआड जावं लागणार आहे. मग म्हणून महाराज आमचं श्राद्धही होईल का नाही यात संशय आहे. पण संतांचे 725 वर्ष झाले तरी त्यांच्या समाधी उत्सव साजरा का होतो, मृत्यूनं त्यांना विस्मृतीच्या पडद्यात टाकलंच नाही. विठ्ठल सतीश महाराज खऱ्या अर्थानं पाहायचं झालं तर म्हणून जगद्गुरु तुकोबाराय महाराज म्हणतात, जगाला जो काळ ग्रास करतो ना, जगा काळ खाला जगाला जो काळ खातो ना, ऐका, जगाला ज्या काळाने खाऊन टाकलं, मला असं वाटते तो काळ आमचं स्मरण शिल्लक ठेवत नाही. 4-2 वर्ष गेल्यानंतर बापाचीच मृत्यू तिथी लक्षात नाही राहत, विस्मृतीच्या पडद्याआड काळ टाकत आहे. पण 725 वर्ष झाले समाधी घेऊन ज्ञानोबाराला. सांगा ना कोणाला विसर पडला. आज सबंध भारतभर ज्ञानोबाराचा समाधी उत्सव साजरा होत आहे का, तो काळ त्यांना ग्रास करू शकत नाही. विशेषता असा आहे, काय विशेषता आहे, गेले दिगंबर ईश्वर Yeah!
झालं तर काळाची मजाल नाही. काय मजाल नाही? त्या महापुरुषांच्या कीर्तीतनूला हात लावण्याची. राहिल्या त्या कीर्ती. तुमची आमची कीर्ती राहील का नाही सांगायला जमत नाही, पण त्यांची कीर्तीतनू इतकी प्रभावी आहे. फार क्रूर असणारा काळ आहे. काळ सामान्य नाही. काळ ज्याच्या पाठीमागे लागला त्याचा ग्रासच करतो. पहा केवढा पसरला असे चवडा करून माझी वडा आकार गज. किती जणाला त्यांनी खाल्लं, पण संतांना मजाल नाही त्याला हात लावण्याची. 750 वर्ष झाले तरी ज्ञानोबा अखंड संजीवन समाधी आहे. समाधी बैसला निर्वाण कथा कीर्तन. आजही ज्ञानोबा आजही संजीवन समाधीस्थ आहेत. या जगाच्या या कलिकाळाच्या विकराल कलिकालात ज्ञानोबाराची संजीवन समाधी एक आश्चर्य आहे. विठ्ठल, या विज्ञान युगाचा विचार करायचा झाला तर विज्ञानाच्या फुटपट्टीत आपण सगळे विषय बसवतो. पाश्चात्याच्या चौकटीत आपले जिव्हाळ्याचे विषय आपण बसवतो. त्यात ज्ञानोबाराची समाधी, तुकोबाराचं सदेह वैकुंठ गमन हे मला वाटते विज्ञानाला पडलेला मोठा प्रश्न आहे. आश्चर्याला वाटलेलं आश्चर्य आहे. विठ्ठल, ज्ञानोबाराची संजीवन समाधी 100 वर्ष शरीर आपलं टिकत नाही. 725 वर्ष ते दिव्य तेजपुंज मदनाचा पुतळा. आजही ते शरीर तसंच आहे. आश्चर्य देवा. काही वैज्ञानिकांनी समाधीचं संशोधन करण्याचा प्रयत्न केला होता. 1961, 62, 63चा काळ असायला पाहिजे. आणि त्यांनी ज्यावेळेस ज्ञानोबाराच्या समाधीचं संशोधन करण्याचा प्रयत्न केला आणि त्यांना जी अनुभूती आली त्यांनी 2 ग्रंथात ठेवली. 2 ग्रंथ आहेत त्यांचे. विश्वचैतन्याची अनुभूती आणि विश्वचैतन्याचे विज्ञान असे 2 ग्रंथ आहेत. वाचा, अवश्य वाचा. वैज्ञानिकांनी ज्ञानोबाराच्या समाधीच्या विषयी प्रगट केलेली भावना त्यात आहे. विठ्ठल, महापुरुषाच्या विषयी आपल्या फुटपट्टीनं त्यांचं चिंतन करू शकत नाही. कोणी महापुरुषाच्या शरीराची फुलं झाले, कोणी या महापुरुषाच्या शरीराचा पाण्याचा प्रवाह झाला. काही महापुरुषाच्या शरीराचा विचार करायचा झाला तर त्यांच्या शरीरात अग्नी प्रदीप्त होऊन अग्निमय शरीर झालं, ज्योतिर्मय अशा स्वरूपाचं शरीर झालं. काही महापुरुषाच्या शरीराचा विचार करायचा झाला तर ते भगवान परमात्म्याच्या कटी प्रदेशात प्रविष्ट झाले. काही महापुरुषाच्या शरीराचा विचार करायचा झाला ते जगन्नाथ भगवान परमात्म्याच्या शरीरात श्रीविग्रहात प्रविष्ट झाले. काही द्वारकाधीशाच्या शरीरात प्रविष्ट झाले आणि काहीनं लोकांतर केलं. हा लोक सोडून सदेह वैकुंठाला गेले. विठ्ठल, महापुरुषाच्या जीवनाचं हे आश्चर्य आहे. आश्चर्य. संत कबीर महाराजांच्या देहाची फुलं झालीत. फुलं का? त्यांचं हृदय कुसुमासारखं मृदू झालेलं होतं. भक्तीनं हृदय मृदू झाल्या कारण शरीरावर त्याचा परिणाम झाला आणि शरीराची फुलं झाली. हे कबीरच्या देहाचं चिंतन सांगतो. देवहूती मातेने कपिल भगवंतांनी देवहूती मातेला उपदेश केला. परिणाम असा झाला, देवहूती मातेच्या हृदयाला अर्थात अंतःकरणाला द्रव फुटला तरी द्रवावस्था तेवढीच राहिली नाही, ती शरीरापर्यंत आली आणि देवहूती मातेच्या शरीराचं पाणी झालं आणि त्याचा प्रवाह झाला. त्याचा प्रवाह झाला. हे देवहूती मातेचं चरित्र भागवतात तुम्ही पाहून घ्या. काही महापुरुषांनी काय केलं, काही महापुरुषाचा विचार करायचा झाला तर श्री वल्लभाचार्य आदी करून महापुरुषाचा विचार करायचा झाला तर अग्नी आत प्रदीप्त केला आणि त्या अग्नीचाच इतकं ते ज्योतिर्मय स्वरूपता तेजपुंजता प्राप्त करून घेतली. अशी काही महापुरुष आहेत. काही महापुरुषांनी देवाच्या कटिप्रदेशात प्रविष्ट केला. संत श्री नरहरी महाराज सोनार यांचा विचार करायचा झाला तर कुठे आहे त्यांची समाधी? नरहरी महाराजांची समाधी कुठे आहे? कुठंच नाही. ते भगवान परमात्म्याच्या कटिप्रदेशाचं माप घ्यायला गेले आणि भगवान परमात्म्याच्या कटिप्रदेशात प्रविष्ट झाले. मला वाटते संत नरहरी महाराजांची समाधी इतरत्र शोधायची नाही. देवाचा कटिप्रदेश म्हणजेच त्यांची समाधी आहे. विठ्ठल, मीराबाई मेवाड प्रांतातून ज्यावेळेस दुष्काळ पडला न्यायला आलेत आणि न्यायला आल्यानंतर भगवान परमात्म्याला सोडायचं नाही. मेरे तो गिरधर गोपाल
दुजान कोय, ही भावना मीराबाईची होती. आणि मीराबाईनं सांगितलं, प्रभू माझा तुम्हाला कंटाळा आला का? तुम्ही तुमच्या शहरात अर्थात तुमच्या द्वारकेत मला राहू देणार नाही का? असं देवाला बोलल्यानंतर देवाच्या हृदयालाच पाझर फुटला आणि देवाचं हृदय शरीर छाती विदीर्ण झाली आणि आमच्या मीराबाई देवाच्या मूर्तीत प्रविष्ट झाल्या. मीराबाईची समाधी दुसरी तिसरी नाही, देवाचं हृदय पहा म्हणजे मीराबाईची समाधी सापडेल. त्याच्यानंतर जगन्नाथ भगवान परमात्म्याच्या शरीरात कोण? स्वतः चैतन्य महाप्रभू तिथं प्रविष्ट झाले. अशा प्रत्येक संतांच्या देह निर्याणाचा मार्ग वेगवेगळा असेल. आमचे जगद्गुरु तुकोबार महाराज त्यांनी म्हणे, रामेश्वर सकळा पुसुनी गेला तो विमानी बैसुनिया. सगळ्यांना विचारून, म्हणजे झाकून लपूनची घटना नाही बरं का. आणि तरी लोक म्हणतात महाराजांचं सदैव वैकुंठ गमन झालंच नाही. विठ्ठल, अरे बाबा तुझ्या बुद्धीच्या त्यांना नाही ना फुटपट्टीनं त्यांचं माफ होणार. अरे त्या काळातले सार्वभौम राजे छत्रपती महाराज, छत्रपती शिवाजी महाराज ज्यांचं शिष्यत्व पत्करलं, आपल्या गुरुजीचा खून झाला असता तर ते तसेच गप्प बसले असते? नाही बसले असते. आणि आपल्या गुरुजीचा खून जर झालाच असता तर महाराजांनी मोठं त्याला शिक्षा केली असते आणि इतिहासाने त्याची निश्चित दखल घेतली असती. ज्या अर्थी इतिहासात त्याची दखल नाही. उलट पक्षी राजाचं आलेलं पत्र सदैव वैकुंठ गमनाच्या बाबतीतलं जशाला तसं आजही आपल्याला पाहायला सापडते. याचा अर्थ रामेश्वर भट्टांनी सांगितलेलं, कट्टर वैरी असणारे रामेश्वर भट्ट सांगतात, म्हणे रामेश्वर सकळा पुसोनी गेला तो विमानी बैसुनिया. ते विमानात बसून गेले. याचा अर्थ सदेह वैकुंठ गमन हे आश्चर्य आहे. सामान्याला कळणार नाही पण तुकोबारांनी सदेह वैकुंठ गमन केलं. आणि तसंच भगवान ज्ञानोबा आजही 7.25 वर्ष झाले, आजही समाधीत तसेच आहेत. कशाहून म्हणतो तुम्ही? ज्ञानोबारांनी समाधी घेतल्यानंतर कितीतरी महापुरुषाला दिलेलं दर्शन आहे. कितीतरी महापुरुषाला ज्ञानोबाने अनुग्रह दिला. अनुग्रह सद्गुरु जोग महाराजाला माळा दिली, अनुग्रह दिला. हैबत बाबा भजन करतेवेळेस ज्ञानोबाराची समाधी डोलायची महाराज. मला वाटते अचेतनाचा धर्म डोलणं नाही, चेतनाचा धर्म डोलणं आहे. एखादा विषय पटला, भजनात दंग झालं का आपलं शरीर आपोआप दोलायमान होते. ज्ञानोबाराची समाधी दोलायमान होते. याचा अर्थ असा आहे तिथं चेतनत्व आहे. एवढंच नाही, कितीतरी महापुरुषाला नाथबाबाला सांगितलं, बाबा मी इथं आहे, तुम्ही इथं या. अजानवृक्षाची मुळी कंठासी लागली, दिलेलं स्वप्नच आहे ना. आणि तिथंच नाथ बाबा आले. मग तिथं ते द्वार पाहिलं, नंदी माझारी जे दार पाहिलं, नाथ बाबा आत गेले आणि ज्ञानोबाराचं त्यांना दर्शन झालं. सामान्य दर्शन झालं नाही. कसं दर्शन झालं? ज्ञानोबारा म्हणजे प्रत्यक्ष तेजपुंज, दिव्य तेजच आहे असं दर्शन त्यांना झालं. दिव्य तेजपुंज मदनाचा पुतळा, परब्रह्म केवळा बोलत असे, असं झालेलं दर्शन पाहायचं झालं. मग त्यांनी ती ज्ञानेश्वरी दिली. आणि आधी करून पुढचा इतिहास आहे. मला सांगायचं काय, संजीवन समाधी असल्याशिवाय हे शक्य नाही. भेटायला संजीवन समाधीच्या विषयी अधिकच ऐकायचं असं. संजीवन समाधी काय असते तर यूट्यूबला ज्ञानोबाराच्या संजीवन समाधीच्या समोरच 8 दिवस संजीवन समाधीच्या विषयी मी बोललेलं आहे. तिथं तुम्ही मूळ ऐकून घ्या. आता तेवढा विस्तार नाही. याच्या आधी संजीवन समाधी आहेत का? संजीवन समाधी म्हणजे काय? समाधी शब्दाचे वेगळे अर्थ काय कोशात होतात? कोणत्या अर्थाने ज्ञानोबाराची भक्तीत होणारी भावसमाधी, योगाने होणारी निर्विकल्प समाधी, कर्माने होणारी नैष्कर्म्य अवस्थारूप समाधी, या सगळ्या समाधीचा विचार तिथं बारकाईनं, ज्ञानानं प्राप्त होणारी ब्रह्मसमाधी, या सगळ्या समाधीचा विचार, ध्यातृध्याने परित्यज्य क्रमाध्येक गोचरम निवात दीपवच्चित्तम समाधीर विधी येते, या सगळ्या समाधीचं चिंतन तिथं केलेलं आहे. वेगवेगळ्या शास्त्राच्या दृष्टीने समाधी कशी शक्य आहे आणि या सगळ्या समाधीपेक्षा किंवा सगळ्या समाधीचा अंतर्भाव ज्ञानोबाराच्या संजीवन समाधीत कसा आहे तिथं विस्तारानं सांगितलेलं आहे. मला अभंगाकडे यायचं म्हणून अशा संजीवन समाधीचा औचित्य साधून आपण हा भक्ती उत्सव करत आहात. त्या संतांचा वास्तव परिचय काय? कोण आहेत संत? कोण आहेत संत? संत आणि तुम्ही आम्ही दिसायला सारखे आहोत. तुमच्या आमच्यात आणि संतात काय फरक आहे? तुम्ही आम्ही सुद्धा डोळ्याने पाहतो, संत सुद्धा काय करतात? डोळ्यानेच पाहतात. आम्ही कानाने ऐकतो, संत कशाने ऐकतात? संत झाला म्हणजे तो नाकाने ऐकतो आणि कानाने वास घेतो असं काही नाही घडत. संताच्या आणि तुमच्या आमच्या क्रिया पाहायचं झालं तर दोघाच्याही क्रिया सारख्या देवा. तोही नेत्रीप आहे
श्रवणी ऐकत आहे, परी तेथीचा सर्वथा नो हे नवल देखा. मग दिसायला वस्तू सारखी असली म्हणजे वस्तू सारखीच आहे असं म्हणायला जमत नाही बरं का. मी तुम्हाला पटवून देतो, ऐका. एक कथा, एक तुम्हाला दृष्टांत देतो. काय आहे, बगळाही पांढराच आहे आणि राजहंसही पांढरा आहे. दोन्ही दिसायला सारखे आहेत, आकारे जवळजवळ सारखा आहे. दिसायला सारखे असणारा बगळा आणि राजहंस एक आहेत का? नाही. हंस श्वेतः बकश्वेतः को भेदो हंस बको. कोणता फरक दोघात आहे? म्हणे मोठा फरक आहे. म्हणे मोठा फरक कोणता आहे? बगळ्याच्या समोर दूध मिश्रित पाणी ठेवल्यावर बगळ्याला कळत नाही यात पाणी किती घातलं. मी बगळ्याचं सांगतो बरं का. बगळ्याला कळत नाही दुधात पाणी किती आहे, पण राजहंसाच्या समोर दूध मिश्रित पाणी ठेवलं रे ठेवलं आणि राजहंसानी चोच टाकली रे टाकली का राजहंस एकच करतो, निवडी वेगळे करी क्षीर आणि पाणी. राजहंस दोन्ही वेगळं आले. चोच टाकल्याबरोबर दूध तेवढं घेतो आणि पाणी तेवढं टाकून देतो. तेवढाच फरक तुमच्या आमच्यात आणि संतात आहे देवा. तुम्ही आम्ही बगळ्यात सारखे आहो आणि संत राजहंसासारखे आहेत. विठ्ठल, या जगतात खरं काय खोटं काय आम्हाला कळत नाही. आम्ही खरंही घेतो आणि खोटंही घेतो. आम्ही कीर्तनालाही येतो तिकडेही जातो. आलं का लक्षात? आम्हाला दोन्ही चालते का? आम्हाला कळत नाही खरं काय आणि खोटं काय. ही आमची वृत्ती आहे. पण संतांच्या समोर विचार करा, संतांच्या समोर खरंही ठेवा आणि खोटंही ठेवा. ज्ञानोबा म्हणतात, बाबा संतांची विशेषता आहे अनात्म वर्ग नीर सांडोनी आत्मरसाचे क्षीर चरताती सविचार राजहंस. ते खऱ्या अर्थानं ते राजहंस आहेत. त्यांना लक्षात येते अनात्म काय आहे आणि आत्मा काय. अनात्म चिंतनम त्यक्त्वा कश्मलम दुःख कारण. अर्थात अनात्म पदार्थाचा त्याग करून आत्म पदार्थाचं जे सेवन करतात त्यांना संत म्हणतात. विठ्ठल, संत तुमच्या आमच्या सारखे दिसत असले तरी विलक्षणता काय. उदाहरण सांगतो तुम्हाला. एकदा एक साधू बुवा, एक संत महात्मा भरपूरशा बॅग जवळ होत्या. रेल्वेत प्रवासाला निघले. रेल्वेत प्रवासाला निघाल्यानंतर त्या साधूबुवाने घेतलेल्या पिशव्या, त्या महात्म्याजवळ असणाऱ्या पिशव्या भरपूरशा होत्या. सामान भरपूर होते. त्याच्या शेजारी एक संसारिक व्यक्ती आलेला, एक सामान्य ग्रहस्थ आलेला. त्याच्याही जवळ बॅग भरपूर होत्या. त्या साधूजवळ बॅग पाहिलं. साधू एकटा दिसतो. साधूच्या जवळ जवळपास 5-6 बॅग दिसतात. मोठं सामान याच्या जवळ दिसते. हे पाहिल्यानंतर ते ग्रहस्थ जो होता शेजारी, ते म्हणे, का हो महाराज, तुम्ही महाराज दिसता. ते म्हणे, बाबा हो महाराजच आहे ना. म्हणे, मग तुला काही संशय आहे? म्हणे, तसं काही नाही हो, तुम्ही पण महाराज आणि आम्ही खऱ्या अर्थानं सामान्य लोक आहे. विचार करायचा झाला तर तुमच्याजवळ एवढाच पसारा आणि माझ्याजवळ एवढाच पसारा, तुमच्यात आणि माझ्यात फरक काय? काय प्रश्न केला त्याने. तुम्ही प्रवासाला निघले तेवढं साहित्य, तहान लाडू भूक लाडू घेऊन निघले. मी प्रवासाला निघलो, माझ्याजवळ एवढं साहित्य आहे. उलट पक्षी माझ्यापेक्षा तुमचं सामान जरा अधिक वाटते. दिसायला एकटे दिसता, माझ्याकडे प्रपंच आहे, मला बायको आहे, मुलं आहे, सगळ्याचं सामान एवढं आणि तुमचंही सामान एवढं. मग तुमच्याजवळ एवढंच सामान आहे, माझ्याजवळ एवढंच सामान, फरक कुठं आहे? फरक कुठं आहे? त्याने सांगितलं. बाबा त्या साधूनं उत्तर दिलं नाही. साधू हसले, स्मित हास्य केलं. साधूच्या लक्षात आलं याला आपल्या अंतःकरणाचा भाव तसा कळायचा नाही. याला प्रॅक्टिकली दाखवून दिलं पाहिजे आपल्यात आणि त्याच्यात फरक कोणता आहे हे त्याला दाखवून दिलं पाहिजे. झालं असं. काही स्टेशन निघून गेले. काही स्टेशन निघून गेल्यानंतर साहजिक वेळ झाला, थोडा आळस अंगावर चढला. मग आपण चहा प्यावं असं साधूला वाटलं. पण साधूला विचार पडला का याला याच्या प्रश्नाचं तर उत्तर उतरायच्या आधी दिलं पाहिजे. आपलं स्टेशन यायच्या आधी त्याला उत्तर तर दिलं पाहिजे. साधूनं मोठा विचार केला आणि साधून सांगलं, भाऊसाहेब एक करा, आता हे स्टेशन चांगलं आहे, इथं चांगल्या प्रकारचा चहा भेटतो. आता कोणता आवडतो तुम्ही पाहून घ्या. त्याला वेगवेगळे नावं, अनंत हे नाम ज्या चहाला पहिले एकच नाव होतं. अलीकडं भरपूर नावं प्राप्त झाले. विठ्ठल, साधू बुवानी सांगितलं काही हरकत नाही महाराज. का बोलता बोलता ते संबंध वाढले. तोही म्हणला काही हरकत नाही, आपण चहा घेऊ, पुढच्या स्टेशनला चहा घेऊ. गाडी स्टेशनला थांबली रे थांबली का गाड्यावर साधू आले आणि ते आले. साधूनं सांगितलं, चहा मी पाजणार बरं का, तुम्ही त्या चहाचे पैसे द्यायचे नाही. मी तुम्हाला चहा पिण्याचा आग्रह धरला ना, तुम्ही माझ्यासोबत चहा प्यायला आलेत, आता मी त्या चहाचे पैसे देणार, माझ्याकडून तुम्हाला चहा प्यायचा आहे. साधूनं सांगितलं, ए बाबा ऐक रे, आम्हाला दोघालाही चहा
चहा पाहिजे, पण तुझ्या टपरीवरचा चहा नको, आम्हाला चहा थोडा स्पेशल पाहिजे. त्याने सांगितलं अहो म्हणे स्पेशल म्हणल्यानंतर पैसे अधिक लागतील. साधून सांगले चिंताच करू नको, काय तुझा काय कट आहे, केवढ्याला तू चहाचा 1 कप देतो. त्याने सांगितलं म्हणे महाराज आम्ही 15 रुपयाला तो कप देतो. साधूनं सांगितलं 100 रुपये घे. किती ऐकत आहे ना, मलाही काही द्यायचे नाही त्याला काही घ्यायचे नाहीत. साधूनी सांगितलं 100 रुपये घे आणि 100 रुपयाचा 1 कप 1 कट दे, असे 2 चहा स्पेशल आम्हाला करून दे. 200 रुपये साधूनं त्याच्या हातावर ठेवले. चहा तयार होऊ लागला. स्पेशल चहा म्हणल्यानंतर स्पेशल मटेरियल होतं त्यातलं, अलग लक्षात. सगळं मटेरियल टाकलं, चहा उकळत होता. तेवढ्यात गाडीची एक शिट्टी झाली महाराज. गाडी निघण्यासाठी एक अशा प्रकारची शिट्टी वाजल्याबरोबर मोठा प्रश्न पडला. तो साधूला सांगला अहो महाराज लवकर घ्या, गाडीचा टाईम झाला, गाडी निघणार आहे. आणि ते म्हणे अहो थांबा, आपण चहा घेऊ, निवांत बसू, काही चिंता करू नका. तेवढ्यात त्याला खुणवलं. चहा उकळत होता. उकळता 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 दुसरी बेल झाली. अहो थांबा थांबा थांबा, अहो म्हणे महाराज चहा राहू द्या, आपलं सामान पडलेलं आहे, गाडी निघली. अहो थोडं थांबा. चहा ओतला. एक चहा त्याच्या हातात, एक चहा आपल्या हातात. त्याने सांगितलं महाराज चहा तुमचा तुम्हाला लखलाभ, सामान हात पडलेलं आहे, गाडी निघलेली आहे, माझं सामान जाईल. साधूनं त्याचा हात पकडला. म्हणे एवढा चहा पी. 100 रुपये दिले, चहा पी. ते म्हणे महाराज अहो तुम्हाला काही वेळ लागलं का, तुमचंही सामानात पडलं ना माझंही सामानात पडलं. साधून सांगलं पहिले चहा पी. विठ्ठल अहो महाराज गाडी निघलेली आहे, आपलं सामान चोरी जाईल, सामान जाणार आहे, गाडी निघलेली आहे. तुम्हाला माहित आहे का दुसरी बेल झालेली आहे, गाडी निघत आहे. त्याने सांगितलं पहिले चहा पी. साधूनं त्याचा हात पकडला. साधू बलवान होता. साधूनं त्याचा हात दाबणं चालू केलं. हात सोडायला साधू तयार नाही. चहा पी. गाडी निघत होती, गाडी निघत होती. शेवटी त्यानं साधूच्या हाताला झटका दिला आणि गाडीकडे गेला. गाडीकडे गेल्यानंतर साधू हसला आणि साधूनं उत्तर दिलं फरक काय आला का लक्षात तुझ्या विठ्ठल. फरक काय आला का तुमच्या लक्षात, काय फरक आहे. साधूनं लक्षात ते त्याला आणून दिलं. प्रॅक्टिकली सांगितलं तुझ्याजवळही सामान आहे, माझ्याजवळही सामान आहे, पण ऐक बाबा तुझ्या सामानाचं तादात्म्य तुला आहे, पण मला हे सामान आजही टाकण्याची माझी तयारी आहे. साधू सामान टाकतात तर देहाच्या बाबतीत काय विचार साधूचा राहील विठ्ठल. काय फरक आहे, हा मोठा फरक आहे. समुद्र नदी नोए पैगा, समुद्र नदी नोए पैगा, आमच्यात फरक काय. तुकोबारा म्हणतात दिसायला सारख्या असणाऱ्या घटना सारख्या नसतात. तुकोबाराने अतिशय गोड दृष्टांत दिला. समुद्रातही पाणी आहे, नदीतही पाणी आहे, मग समुद्र नदी सारखी का हो, नाही देवा. वर्षा काळी सरिता जैसी चढू लागे पंडूसुता, हे घडते. वर्षा काळात सरिता वाढते आणि ग्रीष्माच्या अतिशय ग्रीष्मरस वाढला म्हणजे उन्हाळा वाढला का ती ओहटू लागते, ती कमी होते. कमी जास्तपणा होणं हे नदीचं काम आहे. आणि अधिक पाऊस झाला आणि कमी पाऊस झाला तरी आपल्यात कोणताच फरक न होऊ देण्याचं काम समुद्राचं आहे. ऐका, समुद्रातही पाणी नदीतही पाणी, दोघं सारखे नाही. तुकोबारा म्हणतात समुद्र नदी नव्हे पैगा. भगवान शंकराचं लिंगही पाषाणाचं आहे आणि दारात पायरी पाषाणाचीच आहे. मग लिंगाला पाषाण म्हणायचं का हो, नाही. फरक आहे. काय फरक आहे. लिंगावर तुम्ही सेवा जर केली तर त्या लिंगातून भगवान परमात्मा कृपा करण्याचं सामर्थ्य त्यात आहे, म्हणून पाषाण म्हणू नये लिंगा. तसं संत आणि तुम्ही आम्ही सगळे सारखे आहो,
मग सारखे आहेत का संत आणि तुम्ही आम्ही? म्हणे नाही, त्यांना मनुष्य म्हणू नका, संत नव्हती जगा मानसा त्या सारखे. दिसायला सारखे, सारखे नाही, म्हणून त्या संतांचा परिचय आम्हाला होत नाही. त्या संतांचा परिचय झाला पाहिजे. आम्ही संताचा परिचय घेतो. आमच्याकडं संताचा परिचय घेण्याच्या 3 पद्धती आहेत. चमत्कारातून संताचा परिचय, आचारातून संताचा परिचय आणि अनुभूतीतून संताचा परिचय. चमत्कार करतात म्हणून संत, हा कनिष्ठ परिचय. संतांच्या जीवनात चमत्कार घडतात, पण चमत्कार संत करत नाही. संतांच्या जीवनातल्या चमत्काराची संगती निळोबार महाराज फार गोड लावतात. हे तो तुमची सहज स्थिती लोकाभक्ती प्रगटावया. संतांनी चमत्कार करून स्वतःचं महत्त्व वाढवलं नाही, तर देवाच्या भक्तीचं महत्त्व वाढवलं. भक्ती प्रांत प्रशस्त करण्यासाठी संतांच्या जीवनात लीलया चमत्कार घडत असतात आणि सामान्याच्या जीवनात स्वतःच्या प्रसिद्धीसाठी चमत्कार तो घडवत असतो. म्हणून खऱ्या अर्थानं हा फरक आहे. संतांच्या जीवनात चमत्कार आणि परिचय होणं कनिष्ठ परिचय. ऐका, दुसरा संताचा परिचय आचारातून होतो, तो मध्यम परिचय आहे. आणि संताचा अनुभूतीतून होतो, तो उत्तम परिचय आहे. आज जगद्गुरू तुकोबाराय महाराज त्या संतांचा स्वरूपगत परिचय देण्यासाठी प्रवृत्त झाले. का परिचय देतात? आम्हालाही लोक भेटतात, आम्हालाही परिचय देतात देवा, तर आम्हाला संताचा परिचय देत नाहीत, आम्हाला देवाचा परिचय देत नाहीत, आम्हाला भलतेच परिचय देतात. आम्ही एखाद्या घरी गेलं का आम्हाला परिचय देत असतात. महाराज हे आमचं घर आहे. मला वाटतं बुवाला परिचय इथपर्यंत ठीक आहे. महाराज हे 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 आमचा भाऊ आहे बरं का, भावाचा परिचय. हा आमचा मुलगा आहे, आत्ता ग्रॅज्युएट झालेला आहे, मुलाचा परिचय ठीक आहे. इथपर्यंत परिचय. मी तुम्हाला विचारतो, बायकोचा परिचय बुवाला देण्याची गरज काय? पण तरी लोक तोही आम्हाला परिचय देतात. वेगवेगळ्या भागात तो परिचय वेगवेगळा देतात. ऐका, काही भागात गेल्यावर सांगतात महाराज हे आमच्या घरचे आहेत, बायकोचा परिचय. काही भागात गेल्यावर सांगतात हे आमच्या घरचे आहेत, बायकोचा परिचय. काही भागात गेल्यानंतर सांगतात महाराज ही आमची लक्ष्मी आहे, बायकोचा. तिकडे मराठवाड्यात गेल्यानंतर असा परिचय होतो, ही आमची काय लक्ष्मी आहे, बायकोचा परिचय. काही भागात ते तुम्ही खानदेशात गेले तर बायकोचा परिचय देतात, मने बाईचे. खानदेशातला परिचय मने बाईचे. ते आयरणी भाषा आहे ना, तिकडं आयरणी भाषेत ते बायकोचा परिचय देतात, मने बाईचे. काही भागात गेल्यावर सांगतात महाराज ही आमची मंडळी आहे. शहरात आलो महाराज ही आमच्या मिसेस आहे, बायकोचा परिचय. पण एका घरी गेलो, ते माऊली दूध घेऊन आले, मी दूध घेणार, यजमान माझ्या शेजारी बसले, तिचे मालक माझ्या शेजारी बसले. मी त्याच्याकडे पाहत होतो, तिच्याकडे पाहत होतो. पाहता पाहता त्यांना विचारलं महाराज ह्या कोण आहेत? तिच्याकडे बोट दाखवलं, मला विचारलं ह्या कोण आहेत, तुम्हाला माहीत आहेत का? यांचा परिचय तुम्हाला आहे का? म्हटलं बाबा पहिल्यांदा तुझ्या घरी आलो, माहीत असण्याचं कारण काय? तो त्याच्या बायकोकडे बोट दाखवतो आणि मला बायकोचा परिचय देतो. असा परिचय मला कधीच झाला नव्हता. बायकोकडे त्यानं बोट दाखवलं आणि मला परिचय दिला. म्हणे महाराज हे आपलंच बारदान आहे. काय परिचय दिला बायकोचा त्याने? हे आपलंच बारदान आहे. मला असा कोणी आत्तापर्यंत परिचय दिलेला नव्हता. मला थोडा आश्चर्याचा धक्का बसला. मी त्याच्याकडे पाहत राहिलो. याच्या दृष्टीनं ती बारदान आहे मला कळलं, याच्या दृष्टीनं तिचा परिचय कळला. पण मला आणखीन जरा जिज्ञासा निर्माण झाली. मला असं वाटलं तिच्या दृष्टीनं त्याचाही परिचय मला गरजेचा वाटला, कारण त्याच्या दृष्टीनं तिचा परिचय झालेला होता. मी थोडं थांबलो, तिच्याकडे पाहिलं आणि विचारलं ताई हे तुमचे कोण आहेत? आता ती त्याचीच बायको होती, त्याचीच बायको होती. ती बोलायला तेवढीच खमंग होती. त्यानं तिचा परिचय दिला का हे आपलं बारदान आहे. तिला विचारलं ताई हे तुमचे कोण आहेत? तिनं दिलेला परिचय असाच विलक्षण आहे देवा. तिनं सांगितलं म्हणे महाराज यांचा परिचय विचारता का? हे कोण आहेत? अहो म्हणे हे आमचं भंगार आहे विठ्ठल. तिनं परिचय दिला. हे काय आहे? ती जर बारदान आहे तर हे कोण आहे? मला वाटते देवा या बारदानाचा भंगाराचा परिचय काही गरज आहे का राजाराम महाराज? या परिचयानं काय अडलं का आपलं? नाही, हा परिचय गरजेचा नाही. आपल्या जीवनात 2 परिचय महत्वाचे. एक देवाचा परिचय व्हावा आणि दुसरं संताचा परिचय व्हावा. का? जन्म सफल करण्यासाठी देवाच्या परिचयाची गरज आहे. विठ्ठलची एक
म्हणून मानवी जन्म सफल जर जगायचा झाला, जन्मात सफलता फलापर्यंत जीवन जायचं झालं तर जीवनात देवाचा परिचय फार महत्वाचा आहे बरं का. ऐका, मी तुम्हाला साधा प्रश्न विचारतो, जीवन संपन्न असावं का जीवन सफल असावं? प्रश्न सोपा आहे, अवघड नाही. जीवन संपन्न असावं, संपत्तीनं युक्त असावं का जीवन फलानं युक्त असावं? जीवन सफल असावं. संपन्न जीवनाचा विचार करायचा झाला तर मला वाटते एवढा कोणीच संपन्न नाही. रावण फार संपन्न होता देवा. किती संपन्न होता? रावणाच्या संपन्नतेचं चिंतन केलं. कोटी घरे जेथे काशा आणि तांब्याची आणि शुद्ध कांचनाची, 7 कोटी घरं त्याच्याकडं 100 नंबरी सोन्याची होती. एवढी विपुलता, एवढी संपन्नता त्याच्याकडे होती. 80,000 बायका त्याला होत्या. आता बाकीचं कशाला सांगू तुम्हाला. 1.25 लाख तो जर उभा राहिला असताना बिनविरोध, बाहेरच्या मताची गरज सुद्धा भासली. एवढा संपन्न राहून पण ऐका, संपन्न जीवनाचा शेवट पाहायचा झाला तर एवढी जरी त्याची संपन्नता होती तरी तुकोबारा म्हणतात त्याला माती खात मरावं लागलो. माती खात. तुका म्हणे त्याची संपदा एवढी सांगा ते कवडी गेली नाही. संपन्न जीवनाचा शेवट लांब कशाला जाता. अलीकडच पाहणं, या कोरोनाने फार घडवलेलं आहे. कोरोनाने फार लोकांना सावध केलं बरं का. कोरोनाने एक लक्षात आणून दिलं, आपुले कोणीच. पहिल्या लाटेत पाहुण्याचा फोन आला तरी स्विच ऑफ करून ठेवायचा का, न जाणे पिढा येते का काय. बाहेरचे अन्य आत घेतलं नाही. बाहेरचे पाहुणेला जाऊ द्या, आपल्या घरातला जरी इकडं असला ना, पुणे रिटर्न जर गेला ना घरी, घरात घेतले नाहीत. बाबा गाव कोणतं तुमचं? उस्मानाबाद जिल्हा. गेले होते का गावाकडं? मला सांगायचं काय, बाकीच्याचं जाऊ द्या, माझा प्रसंग सांगतो. गावाचा सरपंचही भाऊ आहे, पोलीस पाटीलही भाऊच आहे. पण मी गावाकडे गेलो. एरवी गेल्यानंतर महाराज कधी आले, चहा घ्यायला येता का, नाश्त्याला येता का, सगळं गाव असं बोलणारं होतं. आणि पुण्याहून त्या काळात पहिला पेशंट पुण्यात सापडला आणि पहिल्यांदा मी घरी गेलो. आणि घरी गेलो म्हणजे कार्यक्रमाच्या निमित्तानं तिकडे गेलो आणि अटकलो. अटकल्यानंतर सगळ्यांनी मीटिंग घेऊन ठरवलं का बुवाला गावात ठेवायचं. जे लोक मला चहा प्यायला या आग्रहाला टेकायचे, जे लोक मला नाश्त्याला बोलवायचे, त्या लोकांनी सांगितलं म्हणे महाराज एक करा, तुम्ही आता गावात नका राहू, शेतात आंब्याखाली राहा, आम्ही तुमची व्यवस्था तिथं करतो. याचा अर्थ असा आहे, ऐका, वाईट वाटण्याचं कारण नाही, हेच आपल्याला सावध व्हायचं आहे. आपुले कोणीच नव्हती, पण एक आहे, अशाही काळात देव मात्र आपलाच आहे. विठ्ठल. माझा विषय चालला, जीवन संपन्न असावं का जीवन सफल असावं? उत्तर भेटलं, जीवन सफल असावं. कारण संपन्न जीवनाचा विचारच करायचा झाला तर 1500 कोटीचा मालक होता कल्याण. आलं लक्षात तुमच्या? घटना येते लक्षात? किती कोटी होते? 1500 कोटी होते. टी व्हीवरचीच बातमी आहे. 1500 कोटी बिचाऱ्याजवळ होते. कोरोनात सापडला, त्यातच गतप्राण झाला. पीपी किटमध्ये बांधला आणि त्या अग्नीवर सरणावर टाकते वेळेस असा पीपी किटसह फेकला. परिणाम असा झाला, तो अग्नीवर पडला, खाली पडला. ते प्रेत खाली पडल्यानंतर झालं असं, जवळचे सुद्धा ज्यांच्यासाठी एवढे कोटी कमावले ते सुद्धा जवळ गेले नाही. मग त्याला लोटलं कशानं? बांबूनं लोटलं, बांबूनं. किती कोटीचा मालक आहे? येत आहे ना लक्षात मला काय बोलायचं ते? 1500 कोटीचा मालक आहे, पण शेवट पाहायचा झाला तर काही उपयोग नाही. म्हणून जीवन संपन्न असण्यापेक्षा जीवन सफल जगा. आणि जीवन सफल कशानं होते तर 2च परिचयानं होते. एक देवाचा जीवनात परिचय व्हावा आणि देवमान्य संतांचा आपल्या जीवनात परिचय व्हावा. संताचा परिचय कसा व्हावा तर ते संत देव आहेत असा परिचय व्हावा. अभंगाचं पहिलं
देवाच्या पहिल्या चरणात तुकोबारा त्या संतांचा वास्तव स्वरूपगत परिचय देतात. हे संत कोण आहेत तर म्हणे देवते संत, देवते संत. तुकोबारा सांगतात देव आणि संत याच्यात कोणताही फरक नाही. देव जसा आहे तसे संत मायबाप आहे. संतांना देव माना आणि देवाला संत माना. ऐका, देवाला संत नाही मानलं तरी आपत्ती येते आणि संताला देव नाही मानलं तरी आपत्ती येते. मी तुम्हाला पटवून देतो, देवाला संत नाही मानलं तर देव आसत होऊन बसतो आणि संताला देव नाही मानलं तर ते परप्रकाशी ठरतील. पण खऱ्या अर्थानं देवाला संतही माना आणि संताला देवही माना. पण तुकोबाराला देवाला संत माना हे सांगायचं नाही, संतांना देव माना हा सिद्धांत सांगायचा. देव आणि संत यांच्यात कोणताही फरक नाही तुकोबारा सांगतात. आणि तुकोबाराला आम्ही विचारलं का तुकोबारा आहे, तुम्ही म्हणता देव आणि संत एक आहेत, मग दोघं जर एक आहेत तर त्यांचे मंदिर वेगळे कसे? आपण इथंच पाहणं, पांडुरंगाचं मंदिर मध्ये आहे, पांडुरंगाचा विग्रह मूर्ती मध्ये आहे. एकूण सावता महाराजाची आहे, पलीकडून गजानन महाराजाची आहे. जर संत आणि देव एक असतील तर यांच्या मूर्त्या वेगळ्या कशा? त्याचं उत्तर दिलेलं आहे, निमित्त मात्र प्रतिमा आहेत पण स्वरूपाचा विचार करायचा झाला तर दोघं एकच आहे. म्हणजे कशाहून तुम्ही एक म्हणता? तुकोबाराने सांगितलं कसाही विचार करा, देवसंताच्या ठिकाणी अभेद आहे. त्याला शास्त्रात अभेदाचा विचार करतोच त्यांनी सांगितला. दोघाला एक का मानायचं? या उदाहरण सांगतो, दोन मुलं आहेत. आता हे दोन मुलं एक असते वेळेस याच्याकडे जे गोष्टी आहेत, याच्याकडे जे गुण आहेत ते याच्याकडे असले तर दोघाला सारखं मानतो. एकूण एकाची उपमा द्यायला जमते का? सादृश्याचा विचार करून साहित्य उपमेत प्रवृत्त होते. देवाला संत माना, आपलं संताला देव माना. का माना? त्याचं कारण आहे, देवाच्या ठिकाणी जे सामर्थ्य आहे साधू तेच सामर्थ्य आहे. देवाच्या ठिकाणी जे गुण आहेत साधूच्या ठिकाणी तेच गुण आहेत. आणि देवाचं जे स्वरूप आहे साधूचं तेच स्वरूप आहे. विठ्ठल पटून देतो. अभेद पाहायचा झाला तर गुणाचा अभेद, शास्त्रात त्याला गौणी वृत्तीचा अभेद म्हणतात. कशाला म्हणतात गौणी वृत्ती? तुम्हाला सांगतो, ऐका. देवाच्या ठिकाणी जे गुण आहेत ते साधूच्या ठिकाणी पाहायला सापडले का तो गुणाचा अभेद होतो. उदाहरण सांगतो, हरी तैसे हरीचे, हरी जसा आहे तसे हरिदास आहेत. नाही तया भय चिंता मोह आस त्यांच्या ठिकाणी नाही. होऊन राहते उदास बळकटकास भक्तीची. जशा तसा देव आहे ना तसे साधू संत आहेत. दोघांच्या ठिकाणी गुण सारखे आहेत म्हणून याला गौणी वृत्तीचा अभेद म्हणतात. उदाहरण सांगतो, कशाला म्हणतात गौणी वृत्ती? एखादा व्यक्ती असतो, आपण त्याला पाहतो आणि त्याला उपमा देतो. म्हणे हा आमचा ना, हा व्यक्ती आमच्या गावातला वाघ आहे. लग्नाच्या आधी वाघच होता ना आताही वाघच आहे. पण फरक एवढाच आहे, लग्नाच्या आधी मोकळा वाघ होता, आता देवी याच्या आलं लक्षात तुमच्या? लग्नाच्या आधी मोकळा वाघ होता पण आता काय आहे? देवी याच्या पाठीवर बसलेली आहे. म्हणजे देवीच्या ताब्यात हा वाघ आहे बरं का. मला सांगायचं काय, एखाद्या व्यक्तीला वाघ म्हणतो, मग वाघ म्हणल्यानंतर वाघासारखं शरीर आहे का त्याचं? मग वाघ का म्हणलं त्याला? त्याचं उत्तर एकच आहे, वाघाच्या ठिकाणी जे गुण आहेत ते त्याच्या ठिकाणी पाहायला सापडतात. कोणते? वाघाच्या ठिकाणी शौर्य आहे त्याच्या ठिकाणी पाहायला सापडते. वाघाच्या ठिकाणी क्रूरता आहे, ती क्रूरता शौर्य क्रूर आदी गुण त्याच्या ठिकाणी पाहायला सापडतात म्हणून त्याला वाघ म्हणतात. सोपं उदाहरण सांगतो, ऐका. लग्न झालं, कोरोनाचा काळ होता. थोडक्यात हे फार महत्त्वाचं झालं होतं बरं का. मुलीच्या बापाला चिंताच नव्हती मंगल कार्य बुक करण्याची, पाहुण्याला एवढं निमंत्रण गरजच नव्हती. निमंत्रण दिलं तरी ते म्हणायचे उरकून घ्या, आम्ही काही येणार नाही. हे लय सोपं झालं होतं, फार सोपं झालं होतं. मुलीचे बाप फार खुश होते या काळात. विठ्ठल वरातन गिरात काही नाही, चुपचाप त्यानाही गुमान. त्याला विचार पडला होता का पुढं जर हा वाढला ना आपल्यापर्यंत आला तर वरातच निघल आपले, त्याच्यामुळे तोय त्या वरातीच्या मागे जास्त लागलेला नव्हता. अशा काळातलं लग्न झालं. लग्न झाल्यानंतर तिची मैत्रीण कोरोना आटोपला, दुसरी लाटे मागं पडली आणि ती तिला भेटायला आली. का गं म्हणे, तुझं कोरोनात लग्न झालं, मला यायला जमलं नाही, मी दूर देशात होते, मला येणं शक्य झालं नाही. पण तुला विचारतो, मी तुझ्या लग्नाला आले नाही पण तुझं लग्न चांगलं झालं मला लक्षात आलं. पण खरं सांगतो, तुझ्या सासरी कोण कोण आहे ग? तिची मैत्रीण तिला विचारते. विचारल्यानंतर तिनं सांगितलं, बाई मला सासू आहेत सासरे आहेत. कसे आहेत? कसे आहे म्हणल्यानंतर ती चांगली होती. तिनं उत्तर दिलं, इतके चांगले माझे सासू सासरे तुला काय सांगू, शंकर पार्वती सारखे आहेत. काय उत्तर दिलं तिनं?
सासू सासऱ्याला उपमा दिली शंकर पार्वती सारखे आहेत. तिला विचारलं का ग तुला जाऊ आहे? म्हणे आहे ना, खूप चांगली जाऊ आहे. दीर म्हणे खूप चांगले आहेत. तिला विचारलं का ग तुझे पती कसे आहेत? पतीच्या विषयी प्रश्न विचारल्यावर थोडी लाजली. अगं कसे आहेत सांगशील का? कसे आहेत तुझे पती? हां, तिने एखाद्या हिरोचं नाव घेतलं आणि सांगितलं असे असे दिसायला आहेत. अगं दिसायला नाही, त्यांचा स्वभाव कसा आहे? म्हणे बाई माझं भाग्य इतकं चांगलं आहे, इतके चांगले पती भेटले, तुला काय सांगू. कसे आहे सांगशील का? तिनं सांगितलं इतके चांगले काय सांगू तुला, महादेवाच्या पुढचेच आहेत. तुमच्या लक्षात आलेलं दिसत नाही विठ्ठल. महादेवाच्या पुढे काय असते? तिला सांगायचं नव्हतं माझे पती नंदी बैल आहेत. म्हणत असतात नवरा माझ्या इकून नाही, उत्तर इकून आलं पाहिजे. कोणत्या उत्तराची अपेक्षा कुठून करायची याला मी शिक्षक आहे बरं का, लक्षात घ्या. मला ते लक्षात येते कुठून उत्तराची अपेक्षा करायची ते मला चांगलं लक्षात येते. आणि आता सांगा नवरा माझ्या, आता नाही देणार उत्तर. का देणार नाही? त्याचं वर्म लक्षात आलं विठ्ठल. अर्थ असा आहे, तिला विचारलं पती कसे आहेत? सांगितलं. तिला विचारलं का ग, सगळं विचारता विचारता शेवटी विचारलं का ग बाई तुला ननंद आहे का? ननंद. ननंद शब्द ऐकल्याबरोबर तिनं नाकतोंड मुरडलं. 2-4 महिने सासरी राहून आलेली होती ना, नाकतोंड मुरडलं. कशी आहे? कसं म्हणल्याबरोबर तिनं सांगितलं काय सांगू बाई, लवंगी मिरचीच आहे विठ्ठल. नंदेला तिनं उपमा दिली. कशाची दिली? लवंगी मिरचीची. पाहिली ना आपण लवंगी मिरची. लवंगी मिरची हिरवी असते. ननंद हिरवी आहे का? लवंगी मिरची नाही. मग लवंगी मिरचीची उपमा नंदेला का दिली? त्याचं उत्तर एकच आहे, लवंगी मिरची अतिशय तिखट असते. तसा नंदेचा स्वभाव, तिचा तिखटपणा हिच्यात उतरलेला आहे म्हणून त्याला लवंगी मिरचीची उपमा आहे. याला काय म्हणतात? गौणी वृत्तीचा अभेद. मिरचीचे गुण आणि हिचे गुण सारखे आहेत. ती जशी लागली का पाणीच मागते, तशी बोलायला लागली तर पाणीच प्यायला लावते विठ्ठल. अर्थ आहे याला गौणी वृत्तीचा अभेद म्हणतात. शास्त्राचा विचार करायचा झाला तर देव आणि संताचा अभेद कुठे आहे? म्हणजे गुणाचा अभेद आहे, स्वरूपाचा अभेद आहे आणि सामर्थ्याचा अभेद आहे. मी तुम्हाला पटवून देतो, देवाच्या ठिकाणी जे गुण आहेत ना देवा, साधूच्या ठिकाणी तेच गुण आहेत. जे गुण देवात आहेत तेच आमच्या ज्ञानोबाराच्या ठिकाणी. ऐका, देवाच्या ठिकाणी यश आहे, देवाच्या ठिकाणी 6 गुण आहेत. ऐका, यशस्त्री, औदार्य, ज्ञान, वैराग्य, ऐश्वर्य हे 6ही गुणवर्य वसती जेथ. म्हणून तो भगवंतू. देवाला भगवंत का म्हणायचं? त्याच्याकडे यश आहे, श्री आहे, औदार्य आहे, ज्ञान आहे, वैराग्य आहे आणि ऐश्वर्य आहे. आमच्या ज्ञानोबाकडे हे 6ही गुण आहेत बरं का. ऐका, यश देवाकडे आहे. देवाकडे यश आहे ना, आमच्या साधूकडे करा. चला, ज्ञानोबाराच्या जीवनात यश कोणतं आहे? अहो, रेड्याच्या मुखातून वेदाची संहिता प्राप्त करून केलं काय? ब्राह्मणाचा गर्व परिहार केला. हे ज्ञानोबाराचं अप्रतिहत यश आहे. ज्ञानोबाराचं ही यश आहे. आलं का लक्षात? यश आहे. ऐका, यशश्री. श्री या शब्दाचे 2 अर्थ होतात. श्री शब्दाचा पहिला अर्थ होतो सौंदर्य आणि श्री शब्दाचा दुसरा अर्थ होतो श्रीमंती. ऐका, या दोन्ही देवाकडे देव किती श्रीमंती आहे? देवाची लक्ष्मी दासीच आहे. लक्ष्मी ऐसी जयाची, देवाची लक्ष्मी दासी आहे. देव श्रीमंत आहे. ऐका, आमचे ज्ञानोबार किती श्रीमंत आहे? दयाची द्वारी
किती आहेत, संपन्न किती आहेत, ज्यांच्या दारात काय आहे, सोन्याचा पिंपळ आहे. लंकापती रावण श्रीमंत होता, पण त्याचे घर सोन्याचे होते, झाड काही सोन्याचं नव्हतं. आलं का लक्षात तुमच्या? लंकापती रावणाचं संपत्ती ही निर्जीव होती. ज्ञानोबाराच्या दारातली संपत्ती सचेतन आहे, सजीव आहे, सजीव. ऐका, घर आपोआप वाढत नसतात, पण आज दिसणारं झाड एवढंच राहत नाही, उद्या ते एवढं होते. अर्थात ज्ञानोबाराची श्रीमंती वाढती आहे. ज्यांच्या दारात सोन्याचा पिंपळ आहे, दारातलं सांगितलं, घरातलं आणखीन गेलोच नाही. दारात एवढं मोकळं ठेवू शकतात, तर घरात श्रीमंती काय? बाहेर मर्सिडी लागलेली आहे, घरात तिजोरीत किती आहे सांगायला जमत? बाहेरच पाहिलं आपण, आतलं पाहिलं का? ज्ञानोबाराची श्रीमंती एवढी आहे देवा. ऐका, सौंदर्य देव किती सुंदर आहे, किती सुंदर आहे. ऐका, एक प्रसंग सांगतो, भजन करा विठ्ठल. काय झालं, एकदा ती राधा शेण टाकत होती. कृष्णाने सांगितलं, राधे अगं वेळ झाला, खेळायला चालणं. म्हणे तू मोकळा आहे बाबा. मला कुठं मोकळा आहे, मी सासूरवासी आहे, माझी सासू माझ्या डोक्यावर आहे, तिनं मला एवढं काम सांगितलं, एवढं शेणाचा ढीग टाकल्याशिवाय कुठं बाहेर जायचं नाही, कुठं हुंदडायचं नाही, मला सासूची आज्ञा प्रमाण मानावं लागते. मग हे लागेल किती? म्हणे कमीत कमी 12 वाजतील एवढं शेण टाकायला, मी 12 वाजता येईल तुझ्यासोबत खेळायला. त्यावेळेस सांगलं, म्हणे राधे अगं म्हणे काहीतरी लवकर करणं. ते म्हणे माझं गती एवढी आहे, एक एक पाटी टाकतो, मला काय 4 हात नाही, 2 हातानं टाकायचं किती? मग कृष्णाने सांगितलं, राधे मी तुला शेण टाकू लागू का? शेण टाकू लागू का म्हणल्यानंतर राधेला आनंद झाला. बालकृष्ण होता, राधा मोठी होती. खऱ्या अर्थानं राधेचं आणि कृष्णाचं विडंबन आपण केलेलं आहे. राधा खऱ्या अर्थानं राधा राशेश्वरी रम्या, राधा ही भगवान परमात्म्याची जीवनधारा होती. राधेनं सांगितलं काय हरकत नाही, कृष्ण लहान होता, म्हणे कृष्णा काय हरकत नाही, तेवढी मदत होईल. एक पाटी कृष्णानं घेतली, 4-2 टोपले टाकले, 4-2 पाट्या टाकल्या आणि टाकल्यावर कृष्ण पुन्हा अडून बसला. म्हणे राधे काम कोणाचं आहे? म्हणे माझं आहे. मग मी तुला करू लागतो. मी तुझं काम का करायचं? मी तुला निमंत्रण द्यायला आले होते घरी, मग तूच मला म्हणत होता तू मला काम करू लागतो. बरं राधे तुझं काम मी फुकट कसं काय करायचं? म्हणे मग आपण बोलणी अशी करू, जेवढ्या पाट्या टाकल्या त्याच्या मोबदल्यात तुम्हाला काय देणार आहे? काय देणार म्हणल्यानंतर राधेने सांगितलं, बाबा मी सासूरवासी, काय देऊ शकतो? माझ्याकडं ताक विपुल आहे, 1 पाटी टाकली का 1 घोट ताक देतो तुला. ऐकत आहे तुम्ही? 1 पाटी टाकली का 1 घोट ताक तुला देतो. कबूल झाला, कृष्ण कबूल झाला. भोळाच होता, लहानच होता. लहान पोराला सांगितलं तसं त्यानं सांगितलं काय हरकत नाही, 1 घोट टाका. एका घोटात 1 पाटी टाकणार. 8-10 पाट्या टाकल्या, पुन्हा तो अडून बसला. राधेने विचारलं, का रे बाबा हातपाय दुखतात का, थकला का? म्हणे तसं काय नाही. मग तू आता थांबलास का, का शेण टाकणं बंद केलं? अगं म्हणे राधे तुम्ही ठाईच्या ओढाळा घे, तुम्ही 12 घरच्या 12 घे, मी पाट्या किती टाकल्या याचं मोजमाप कुठं आहे? एका पाटीला 1 घोट टाक देणार आहे, पण पाट्या किती टाकल्या त्याचं मोजमाप कुठं आहे? राधेनं सांगितलं, मी माझ्या मनात मी मोजमाप करत आहे किती पाट्या तू टाकल्यात ते. त्याने माझा तुझ्यावर विश्वास, तो विश्वास तिथंच गेला पानिपतमध्ये. माझा तुझ्यावर विश्वास नाही. म्हणे मग म्हणे हे मोजलं पाहिजे. म्हणे मोजलं तर मी मोजतो, मोजून ठेवतो माझ्याकडं. नाही म्हणे तुझ्यावर विश्वास नाही, मोजलेलं माझ्याकडं असलं पाहिजे. दुकानदाराकडे ते आपण देतो ना, ते काय वही काय असते, एक त्याच्याकडं एक आपल्याकडं नोंद, माझ्याकडं नोंद काय. ते म्हणे मग आता करायचं का, कुठं पेन घेऊ, राहू दे बाबा नको करू काम. कृष्णावर राधा चिडली. नाही म्हणे मी तर पाट्या टाकणार, पण मोजमाप माझ्याकडे पाहिजे. मग करायचं काय? राधेने सांगितलं, माझ्याजवळ आता पेन नाही, कागद नाही, मोजायचं कसं मला सांगू नको, मी मनात मोजत आहे. म्हणे नाही माझ्याकडं नोंद काय. मग कृष्णानं सांगितलं काही करायचं नाही, ते पाटी आहे ना शेणाची, 1 टाकली का त्या पाटीत मी जाते वेळेस तो बोट बुडवायचं आणि मी आल्याबरोबर ते पाटीत शेणात बुडवलेलं बोट कुठं लावायचं? माझ्या चेहऱ्याला लावायचं. कशाला लावायचं? ऐकत आहे तुम्ही? माझ्या चेहऱ्याला लावायचं. जेवढ्या पाट्या टाकल्या तेवढे बोटं माझ्या चेहऱ्यावर येतील. झालं असं देवा. एवढं शेण टाकलं आणि भगवान परमात्म्याच्या पूर्ण भालकपोलाला चेहऱ्याला शेण लागलं. ऐका, देवाच्या पूर्ण चेहऱ्याला शेण लागलं तरी
देवाचं सौंदर्य तिरोहित झालं नाही. देव किती सुंदर आहे मला सांगायचं आहे. गोमय मंडित भाल कपोलम, देवाचा चेहरा गोमय मंडित झाला, शेणाने परिपूर्ण भरला, तरी दिसत कसा होता? चेतस चिन्मय स्वरूपम भासम, देव चेतस दिसत होता, चिन्मय दिसत होता. हे देवाचं सौंदर्य आहे. ऐका, देवाच्या चेहऱ्याला शेण लागलं तरी त्याचं सौंदर्य तिरोहित होत नाही. आणि आपण काय काय लावलं, फिरून फिरून लावलं तरी आपलं सौंदर्य उजळत नाही. सकाळी सकाळी उठल्यानंतर मकर संक्रांत घरातच पाहायला सापडते. विठ्ठल विषय चालला, देव सगळ्यात सुंदर आहे. राजस सकुमार मदना, देव आणि संत सारखे कसे? देव राजस सुकुमार मदनाचा पुतळा आहे. देव सुंदर आहे. ज्ञानोबाराचं सौंदर्य दिव्य तेज पुंज मदनाचा कैवल्याचा पुतळा, राजस सुकुमार काय आणि ज्ञानोबा कैवल्यालाच फुटलेले हातपाय काय? कैवल्याचा मूर्तिमंत आविष्कार म्हणजे ज्ञानोबा काय? कुठं भेद आहे सांगा ना मला. सांगायचं काय सौंदर्य आहे ज्ञानोबाराचं. आजही पहा तुम्ही, आजही पहा काय, आजही तुम्ही एकांतात जा ज्ञानोबाराच्या मंदिरात. ज्ञानोबाराच्या फक्त ज्ञानोबारा आपण असावं. संध्याकाळी कधी कधी हे पूर्वी आता गर्दी वाढली, पूर्वीच्या काळी संध्याकाळच्या पावसाळ्यात ज्ञानोबारात आणि आपणच मंदिरात राहायचं असे काही प्रसंग घडायचे. त्या ज्ञानोबाराच्या समाधीच्या समोर बसलो, ज्ञानोबाराचा तो मुकुट पाहिला का असं समाधान भेटायचं. ती ऊर्जा इतकी टिकायची, ती ऊर्जा आपल्या आत साठवावी अशी ती ऊर्जा होती. मला सांगायचं काय, देव सुंदर आहे, ज्ञानोबा सुंदर आहे, यशस्वी औदार्य. देव उदार आहे, पण घेशी तेव्हा देशी ऐसा आसेसी उदार असा देव आहे. तर ज्ञानोबाराने काय आपल्याकडून घेतलं, आपल्याला ज्ञानेश्वरी दिली. किती उदार आहे. जयाने घातली मुक्तीची गवांधी, नुक्तीची नाही बरं का, गोंधळ होईल. देवाने मुक्ती दिली. मुक्ती जे मुक्ती किती दिली, मोक्ष मुक्ती रिद्धी सिद्धी पाहता समाधी ज्ञानदेव, एवढी मुक्ती ज्ञानोबारा देत असतील तर उदार किती आहेत हे लक्षात आलं पाहिजे. मुक्ती सहजासहजी भेटत नाही देवा. याजसाठी जप, याजसाठी तप, व्यासेही अमुप ग्रंथ केले, याजसाठी संत पाये हे सेवावे, तरीच तरावे तुका म्हणे. हे सगळं त्या ज्ञानासाठी. आणि त्या ज्ञानात एव कैवल्यम, त्याच्यानंतर ती केवली अवस्था कैवल्य प्राप्त होते. ज्ञानोबारा ते कैवल्य मुक्त हस्ते तुम्हा आम्हाला देतात. कैवल्याचा अधिकारी, मोक्षाची सोडी बांधी करी. किंवा खऱ्या अर्थानं पाहायचं झालं पुरुषार्थ सिद्धी चौथी
घेऊन आपुल्या हाती रिघाला भक्तिपंथी जगा देतो. जगाला मुक्त अशा प्रकारचा मोक्ष देण्याचं काम ज्ञानोबाराय करत असतील तर उदारता ज्ञानोबाराची श्रेष्ठ आहे. देवापेक्षा खऱ्या अर्थानं पाहायचं झालं तर ज्ञानोबाराय उदार आहेत. ऐका, माझा विषय चालला देव आणि संत सारखे कसे. यशस्वी औदार्य ज्ञान. किती ज्ञान आहे. देवाने ज्या ज्ञानाचं वर्णन करावं. ऐकेगा ज्ञान चक्रवर्ती तुतव ज्ञानाचीच मूर्ती. ज्ञानाचा सागर काय. देव म्हणते रुक्मिणी मी एकच योगी देखिला नाही जो ज्ञान संजीवनी जाण त्रैलोक्याचा. हे ज्ञानोबाराच्या ठिकाणचं ज्ञान आहे. ऐका, यशस्वी औदार्य ज्ञान. वैराग्य किती आहे. 22व्या वर्षी ज्ञानोबाराय समाधीस्थ संजीवन समाधी घेतात. मला वाटते हे वैराग्य नाही तर दुसरं काय हो. जग ज्यावेळेस आपल्याला संन्यासाची मुलं म्हणून हिनवते त्यावेळेस ज्ञानोबाराय इथं जगताच्या हिताचा विचार करतात. आणि ज्यावेळेस जगाला प्रतीती येते जग मानू लागते त्यावेळेस खऱ्या अर्थानं आपण समाधीस्थ व्हावं, आपण संजीवन समाधी घ्यावं ही अपेक्षा प्रगट करतात. वैराग्याशिवाय ही घडते का. शक्य नाही. उलट लोक मानत असतील तर आम्ही म्हणतो बरं झालं. आलं का लक्षात. ती ज्ञानोबाराचं वैराग्य. यशस्वी औदार्य ज्ञान वैराग्य आणि ऐश्वर्य किती आहे. किती ईश्वरी प्रभाव आहे. किती सामर्थ्य ज्ञानोबारात. चालविली जडभिंत. जडभिंत चालत नसते आणि भिंती चालल्या असत्या तर लोकांना जर शेजाऱ्याचा वैताग झाला तर घरच्या घर घेऊन ते बाजूला गेले असते. आलं का लक्षात. भिंती चालत नसतात. मग ज्ञानोबाराने चालवली नाही का. चालविली जडभिंती. चालली नाही बरं का. चालविली प्रायोजक आहे. ज्ञानोबारात ते सामर्थ्य आहे आणि ती चालली. हे जड भिंतीवर सुद्धा त्यांची सत्ता आहे. हे सामर्थ्य ज्ञानोबारात. तुमची कृपा पशु बोले वेद. पशु बोले वेद. पाहायचं झालं तर हे ज्ञानोबाराचं ऐश्वर्य आहे. देवा ऐका, देवाने कृपा केली तर मुका बोलतो म्हणे. मुकम करोती. देवाच्या कृपेनं मुकाच बोलतो. आमच्या संतांनी कृपा केल्यानंतर होता कृपा तुमची पशु बोले. पशुवेद बोलतो. आम्हाला वेद शब्द सुद्धा उच्चारायला जमत नाही देवा. आम्ही येद म्हणतो. येद. शुद्धता आमच्या त्या उच्चारात त्या वर्णातही राहत नाही. ज्ञानोबाराय त्या वेदाची संहिता पशुच्या मुखातून. पशुमुखे वेदाच्या श्रुती हे ज्ञानोबाराय ओढून घेतात. सामर्थ्य आहे. ऐका, ज्ञानोबाराने कृपा केली तर रेडा वेद बोलतो. देवाने कृपा केली तर पांगळा चालतो म्हणे. पंगुम लंघ येते. आंधळ्याशी डोळे पांगुळ्याशी पाय. तुका म्हणे वृद्ध होती तरणेरे. देवाने कृपा केली तर पांगळा चालतो. हे देवाचं सामर्थ्य आहे. मग आमच्या संतांनी. माझा विषय एवढाच चालला. देव आणि संत सारखे कसे हे विसरू नका बरं का. आपला सिद्धांत एवढाच आहे. मी एवढंच चिंतन करणार आहे. बाकीचा अभंग सोडणारच आहे. अर्थ एक चरण सोडणार आहे आणि बाकीचं सगळं सोडणार आहे. आलं का लक्षात तुमच्या. 2 तास महाराज अभंगावर बोलले तरी लोक म्हणतात आज महाराजांनी अभंग सोडला. 2 तास महाराज अभंग सोडून बोलला तरी लोक म्हणतात आज महाराजांनी अभंग सोडला. म्हणून ऐका, मी अभंगातलं एकच चरण सोडणार आहे. गणेश महाराज बाकीचे 3 सोडणार आहे बरं का. हां, सोडणार आहे. आता हे सोडणं कुठं कोणता श्लेष अलंकार कुठं घ्यायचा ते तुम्ही पहा. काय ते आमचे जगन्नाथांना पवार होते. त्यांच्यासमोर 2 माईक होते. एक चालू होता आणि एक बंद होता. त्यांच्या लक्षात आलं एक चालू आहे आणि एक बंद आहे. त्यांनी बंद आहे असं सांगितलं नाही. त्यांनी फार गोड कोटी केली. त्यांनी सांगितलं यातला एक माईक चालू आहे आणि एक माईक चालू आहे. आलं का लक्षात तुमच्या. त्यांनी सांगितलं यातला एक माईक काय चालू आहे आणि एक माईक काय चालू आहे. हे लवकर तुमच्या लक्षात आलं बरं. अभंगातलं एक चरण मी सोडणार आहे आणि बाकीचे 3 सोडणार आहे.
आलं का लक्षात? माझा विषय चालला देव आणि संत सारखे कसे. देवाने एखाद्या पांगळ्यावर कृपा केली तर पांगळा चालतो देवा. आमच्या संतांनी पांगळ्यावर कृपा केल्यावर चालायचं नाही का? पांगळा चालेल. ऐका, इतिहास सांगतो तुम्हाला. सप्तशृंगी पर्वत आहे कुठं? नाशिकमध्ये. आणि त्या सप्तशृंगी पर्वतावरचा प्रसंग ज्ञानेश्वरी ज्ञानोबाराने एक सांगितला. त्या चौरंगी नाथाचे हातपाय तोडून टाकण्यात तिथं आलेलं आहे त्यांना. कुठं? चौरंगी पर्वतावर. आपल्या त्या सप्तशृंगी पर्वतावर चौरंगी नाथाचे हातपाय कलम केले, तोडून टाकलं त्यांना. त्यांचं धड खाली पडलं. तिथं मत्स्येंद्रनाथ आले आणि त्या मत्स्येंद्रनाथांनी चौरंगीनाथाकडं पाहिलं. पाहिल्याबरोबर त्यांना लक्षात आलं का चौरंगीनाथाचे हातपाय कलम केलेले आहेत, तोडून टाकलेले आहे. मत्स्येंद्रनाथांनी चौरंगीनाथाकडं पाहिलं आणि त्या चौरंगीनाथाला सांगितलं, असं खुणवलं, या 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 म्हणल्याबरोबर झालं असं. चौरंगीनाथाला पुन्हा हातपाय फुटले आणि ते चौरंगीनाथ चालत आले. बरं का, मी बोलत नाही, ज्ञानोबा ज्ञानेश्वरीत हा दाखला देतात. तो मत्स्येंद्र सप्तशृंगी भग्न अवयवा चौरंगी भेटला की सर्वांगी संपूर्ण झाला. ऐका, देवाच्या कृपेनं पांगळाच चालतो. संतांच्या कृपेनं त्या पांगळ्याला पायही प्राप्त होतात, तो चालू लागतो. संतात आणि देवात कुठं फरक आहे सांगा बरं मला? काय? देव जसा आहे तसे संत मायबाप आहे. प्रसंग सांगतो तुम्हाला. कृष्ण अवतार झाला. हातात दुधाची चरवी कृष्णानं घेतली, धार काढायला बाहेर आला. तेवढ्यात यशोदेला आपल्या त्या राधेला त्यानं पाहिलं आणि गाईकडं धार काढायला जाण्याच्या ऐवजी बैलाच्याच गोठ्यात घुसला. बैलाच्या गोठ्यात गेला. यशोदेनं विचारलं, ए कृष्ण्या, करतो काय? अगं आई, मी धार काढतो ना, दूध काढायला आलो ना. अरे म्हणे, पण तू बसलास कुठं? कृष्णाने आपला शब्द खोटा होऊ दिला नाही. कृष्णाने सांगला, आई ही गायच आहे. राधेला पाहुणे भुलले हरी, बैल दुहती नंदा घरी. देवाने बैलाच्या कासेतून धार काढली. हे देवाचं चरित्र आहे. चला, आपला विषय चालला देव आणि संत सारखे कसे. चला संतांच्या जीवनात ऐका. आमचे तुकोबाराय फाल्गुन वद्य द्वितीयेला वैकुंठाला गेले. एक कुलती एक भागीरथी नावाची कन्या शोकविवळ झाली. बाबा गेले कोण्या गावा, भागीरथी करी धावा. शोकविवळ झाली, इंद्रांच्या डोहात पोरीनं उडी टाकली. देवाने मत्स्यरूप धारण केलं, भागीरथीला बाहेर काढलं. वैकुंठ लोकातून तुकोबारला खाली पाठवलं. ऐका, एखाद्याचा खून झाला तर तो पुन्हा पुन्हा येत नाही. आमचे तुकोबार 5-6 वेळा खाली आले रे, 5-6 वेळा. आलं का लक्षात? तुकोबारा तिथं आले, भागीरथीसाठी आले. भागीरथीला कुरवाळलं. पोरीनं डोळे उघडले आणि पाहिलं. म्हणे, बाबा तुम्ही, लोक सांगत होते तुम्ही वैकुंठाला गेले आणि आतापर्यंत वैकुंठाला गेलेलं बाबा कोणीच आले नाही, तुम्ही कसं काय आले? तुकोबारा म्हणे, पोरी ते वैकुंठाला जातच नसतात. म्हणे, मग बाबा त्यांच्या 10व्याच्या पत्रिकेवर तर असाच मजकूर असतो. कळवण्यात अत्यंत दुःख होते की आमचे अमुक अमुक कुठं गेले. तुकोबारा म्हणे, पोरी अगं अलीकडं स्वर्ग आहे, तिथं जायला सुद्धा 100 यज्ञाची पुण्याई जवळ पाहिजे. हा पीत पार्टीतून जाईलच कसा तिथपर्यंत? 30 पार्टी केली, धडकलं, गचकलं, डायरेक्ट गेलं कुठं? पार्टीतून गेलेलं. हो, कुठं गेलं? कसं काय वैकुंठाला? पार्टीतून गेलेला आहे. तो डायरेक्ट नरकात गेला. कुठे गेला म्हणतात? नरकात. नरकातच जाणार. बरोबर आहे ना का? उत्तर बरोबर आहे. पार्टीतून गेला, ऑन बॅलन्स झाला आणि ते गेलं नरकात गेलं. नरकात गेल्यानंतर त्याच्या 10व्याची पत्रिका अशीच निघली. कळवण्यात अत्यंत दुःख होते की आमचे अमुक अमुक वैकुंठवासी झाले. नरकात गेलं होतं पण पत्रिकेवर काय मजकूर होता? वैकुंठवासी झाले. आणि ते झाल्यानंतर झालं असं, ती पत्रिका सगळीकडे वाटता कोण पोस्टमन होता मला माहीत नाही. एक पत्रिका त्याला तिथं भेटली. कुठं गेला होतो? तिथं त्याला पत्रिका मला माहीत नाही कोणता पोस्टमन होता. त्याला पत्रिका तिथं भेटली. ती पत्रिका वाचली. आपल्याच 10व्याची पत्रिका त्यानं वाचली. त्याला आनंद झाला. जीवनभर उचापात्या केल्या. त्याचं त्याला केलेलं होतं. जगाला धोकेच देत होता आणि गेलेला होता. त्याला आनंद झाला आपली पत्रिका पाहिल्यानंतर. त्यानं यमाला सांगितलं, यम दादा मला एक पत्र देता का? म्हणे, कशासाठी? अरे पार्टीतले माझे काही मित्र खाली आहे, त्यांना मला जरा मजकूर कळवायचा आहे, पत्र लिहायचं आहे. यमही दयाळू झाला तेवढ्या पुरता. त्यानं त्याला पत्र दिलं. पत्र दिल्यानंतर यमाने ते पत्र दिल्यानंतर त्याला एक पेन दिला आणि त्यानं पत्र लिहिलं. कळवण्यात खऱ्या अर्थानं आपल्या मित्राला मजकूरच सांगतो, बाकीचं कशाला सांगू आता. ते मजकूर असा होता, तो आपल्या खालच्या मित्राला सांगतो, मित्र हो, दोस्त हो, जन्मभर आम्ही जगाला धोका दिला. काय म्हणतो तो?
मित्र हो, दोस्तो, जन्मभर आम्ही जगाला धोका दिला आणि मेल्यावर सुद्धा जाऊन नरकाला, पत्ता मात्र वैकुंठाचाच दिला. विठ्ठल काय म्हणतो तो, जीवनभर आम्ही जगाला धोका दिला आणि मेल्यावर सुद्धा गेलो कुठं, मेल्यावर सुद्धा जाऊन नरकाला, पत्ता कुठचा दिला, म्हणजे आताही काय दिला, धोकाच दिला. याचा अर्थ असा आहे का ते वैकुंठाला जातच नसतात. तुकोबाराव म्हणे, पोरी वैकुंठ लोकातूनच आमचं येणं झालं, आमचं ज्या घर वैकुंठी येथे उपकारासाठी आले. म्हणे बाबा मला माहीत नाही, आता मी तुम्हाला जाऊ देणार नाही. पोरीनं हात पकडला, घरी नेलं. म्हणे बाबा जेवायला काय करू, म्हणे एवढा वेळ ना माझ्याकडं नाही, मला जावं लागणार आहे. म्हणे मग बाबा नाश्त्याला काय करू, ते मॅगी होतं का नाही मला नाही सांगायचं जमायचं, ते फास्ट फूड काय होतं ते मला नाही सांगायचं जमायचं त्या काळात. पण घरोघरी माता भगिनी उन्हाळ्याच्या दिवसात शेवया करायच्या, शेवया. तिनंही शेवया शिजवल्या, शेवयाचा भात तयार केला. आता शेवयावर खायला काय लागते हो, दूध लागते, तूप लागते, साखर लागते. तिनं घरात पाहिलं दूध नव्हतं, गावात फिरले, दूध भेटलं, पिशव्याच नव्हत्या. अरे जरशाच नव्हत्या तर पिशव्या राहतीलच कशा. आणि झालं असं, दूध नव्हतं, खिन्न झाली पोरगी. म्हणे इतक्या लांबून बाबा आले, आपण बाबाला दूधही वाढू शकत नाही. दुधाचं रिकामं भांडं घेऊन तुकोबाराच्या समोर खाली मान टाकून उभी होती. तुकोबाराच्या लक्षात आलं पोरगी नाराज झालेली आहे, आपल्याला दूध वाढू शकत नाही म्हणून तिच्याकडे ती नाराजी आलेली आहे. पोरी नाराज होऊ नको. रिकामं भांडं तुकोबारानं आपल्या हातात घेतलं. तिथंच वेलेश्वर महादेवाचं मंदिर होतं. तुकोबारा तिथं गेले, त्या वेलेश्वराची पूजा बांधली. दारात दगडी नंदी होता, त्याला उभं केलं आणि तुकोबाराने त्या दगडी नंदीच्या कासेत हात घातले. वेलेश्वरा ते पूजिले काढायला वेळ लागतो का नाही, दूध काढायला मग तशीच चाल म्हणली पाहिजे ना. म्हणून वेलेश्वरा ते पूजिले. म्हणजे एका धारेत नाही जमत दूध, काय एकदा काढून ते पुन्हा पुन्हा पिळावं लागते ना. म्हणून ते तीनदा झालेलं आहे. खऱ्या अर्थानं पाहायचं झालं तर ते दूध काढलं आणि ते दूध ऐका, माझा विषय चालला. देवाने चेतन नंदीचं दूध काढलं आणि तुकोबाराने दगडी नंदीचं दूध काढलं. सांगा ना फरक कुठे आहे? देवते संत का नाही? दुसरा प्रसंग सांगतो तुम्हाला. कृष्ण अवतार, बालकृष्ण चोरी करायला जायचा. चोरी केल्यावर यशोदेच्या दारात गवळण याच्या अगं काल आला, परवा आला, हे खाल्लं, हे मंथनी फोडल्यात. चोरीचं गारानं यशोदेकडं त्या सांगायच्या. कृष्णाकडं पाहून कृष्णाला खुनवायच्या. कृष्णा आमच्या घरी चोरीला ये. त्या गवळणी कृष्णाला म्हणायच्या, ऐकत आहे ना गवळणी सगळ्या, असं घडते का हो? आपल्या घरची चोरी झाली, तिजोरीतले काही पैसे गेले, पुन्हा दुसरं येणारे होते आणि ते आले, दुसरा पगार आला, तिजोरीत ठेवला, त्याला म्हणतो बाबा मागा अर्धेच नेले, अर्धे आहेत घेऊन जायला या. असं होते नाही. उलट पोलीस स्टेशनला जाऊन त्याच्या नावानं रिपोर्ट नोंदवतो आपण. असं घडत नाही. मग कृष्णानं चोरी केली हे कळल्यानंतर गवळणी त्याला पुन्हा चोरीचं निमंत्रण चोराला का देत होत्या? त्याचं कारण एक होतं, कृष्ण चोर अलौकिक होता, साधा नव्हता. काय आहे, लौकिकातला चोर घेऊन जातो तेवढं कमी होते, आणि देवाने ज्या घरात चोरी केली तिचं कमी होत नाही. उलट देवाचा हात ज्या मंथनीला लागते ना त्यातलं दहीदूध वाढते. मी बोलत नाही, तुकोबारा म्हणतात, दुने झाले त्याचा मानिती संतोष, किंवा हात लागे तेथ वाढते नवनीत. देवाचा हात लागला का नवनीत वाढते. असं दुप्पट करून देणारा चोर कोणाला नको आहे? देवाचा हात लागला का नवनीत वाढायचं, हे देवाचं चरित्र आहे. आपला विषय चालला काय? देव आणि हे विसरू नका बरं का. काय
आम्हाला पुढून उत्तर आलं तर पुढं बोलायचं जमते, नाही तर पुन्हा रिव्हर्स गेअर टाकतो आम्ही. ही सवय आहे दररोजची. आलं का लक्षात? म्हणून ते तसं आहेच ना, शिकवतो पोरांनी उत्तर दिलं तर पुढं, नाही तर पुन्हा कळलं नाही का चला मागं. असं दररोजचं चालते. म्हणून मला उत्तर पाहिजे बरं का. काय चालला विषय आपला आता? हा, मग देवाने काय केलं का? चला मागं. ऐका, देवाचा हात लागला का नवनीत वाढते, हे देवाचं चरित्र आहे. चला आमच्या तुकोबाराच्या जीवनात परोपकारासाठी उरलेले जीवन तुकोबारा चाकणच्या बाजाराला चालले. जाता जाता एक म्हातारी आली. म्हणे तुकाराम बुवा, तुम्ही बाजारात चालले, आमच्या घरचं कोणी जायला नाही हो, आमचं तेवढं तेल घेऊन येता का? म्हातारीनं सांगितलं. परोपकारी जीवन होतं तुकोबाराचं. तुकोबारानं सांगितलं काय हरकत नाही, मी बाजारालाच चाललो, तुमचं तेल घेऊन येतो ना. म्हातारीनं तेलाचं भांडं तुकोबाराच्या हातात टेकवलं. 4 होन तुकोबाराच्या हातात दिले. तुकोबारा चाकणला गेले. आपला बाजार, त्या काळात चाकण मोठी बाजारपेठ होती तुकोबाराच्या काळात. ते बाजार घेतला. म्हातारीचं तेल घेतलं. किती होनाचं? पैसे नव्हते, होन होते. 4 होनाचं तेल घेतलं. किती होनाचं? 4 होनाचं. म्हातारीचं नियोजन होतं 4 होनाचं तेल 8 दिवस पुरते, म्हणजे पुढच्या बाजारापर्यंत पुरते, असं पूर्वी नियोजन राहायचं. झालं असं. तुकोबारा घरी आले. म्हातारीचं तेल म्हातारीजवळ दिलं. 8 दिवस झाले पण म्हातारीचं तेल संपलं. 15 दिवस झाले तरी तेलाची शीग खाली आली नाही. काय म्हणतील बुवा, म्हातारीनं तेल खाल्लं नसेल. म्हातारीच्या लक्षात आलं तेल संपत नाही. तिनं जे तळणाचा सपाटा लावला का नाही म्हणता महाराज, काय सांगू तुम्हाला, काय काय तळलं नाही सांगायला वेळ मला तुम्हाला. म्हातारीचं वजन 50 किलो होतं महाराज. 8 दिवसातच म्हातारीचं 75 किलो वजन वाढलं. जवळ ऐका, देवाचा हात लागला तर नवनीत दुनावते, आणि तुकोबाराचा हात लागला तर तेल दुनावते. सांगा ना वेगळीकता कुठं आहे? स्निग्धता धर्म दोन्ही ठिकाणी सारखा आहे, वेगळीकता कुठं आहे? का देवाने संत एक नाही? शेवटी एक सांगतो, राम अवतार, पंचवटी प्रतिकूल अवस्था, वनवासात वातावरण, रावणाने स्वारी केली, सीतेला घेऊन गेला. सीतेला अशोक वाटिकेत रावणाने ठेवलं. सीतेला वश करण्याचे नाही ते प्रयत्न रावण करतो. आमचे रामानाचार्य घोडके महाराज आमच्या पुढंच आहेत. आलं का लक्षात? सीतेला वश करण्याचे नाही ते प्रयत्न रावण करतो, पण सीता वश होत नाही. रावण खिन्न झाला, नाराज झाला. खिन्न मुद्रेत बसलेला आहे. मंदोदरी जवळ आले. विचारलं, स्वामी अहो खिन्न का तुम्ही? अगं मंदोदरी काय करू, पहिल्यांदा त्या सीतेला मिळवायला गेलो, धनुष्य उरावर पडला, अपमानित होऊन आलो. आता सीता माझ्या ताब्यात आहे, पण उपयोग काय? म्हणे झालं काय, सीता मला वश होत नाही ना. रावणाने आपलं हृदय मंदोदरीजवळ आपल्या पतीजवळ प्रगट केलं. मंदोदरी पतिव्रता माऊली होती, पतीच्या सुखाचा विचार करणारी होती. सांगितलं, स्वामी नाराज होऊ नका, तुमच्याकडे एक विद्या आहे, तिला मायावी विद्या म्हणतात, आणि त्या विद्येनं तुम्हाला कोणाचंही रूप घ्यायला जमते. तुम्ही एक करा, मायावी विद्येचा उपयोग करून तुम्ही रामाचं मायावी रूप घ्या. जर तुम्ही रामाचं मायावी रूप घेतलं ना तर कदाचित सीता तुम्हाला वश होईल. कोण म्हणते हे? ऐकत आहे तुम्ही? मंदोदरीनं हे सुचवलं. रावण हसू लागला. मंदोदरी सांगते, मी तुम्हाला उपाय सुचवते आणि तुम्ही उपहास करता, उपहासात्मक हसता. अगं मंदोदरी तसं नाही ग. म्हणे मग मी रामाचं सोंग घेऊन पाहिलं, मी रामाचं सोंग घेतलं. झालं काय? अगं रामाचं सोंग घेतलं रे घेतलं का अंतःकरणात सीतेची इच्छाच राहत नाही. ऐकत आहे तुम्ही? रामाचं सोंग घेतलं रे घेतलं का अंतःकरणात सीतेची इच्छाच राहत नाही. काय आदर्शता आहे देवा, काय आदर्शता आहे. ज्याच्या सोंगात विकार नाही, जीवनात लांब राहिला, इतका आदर्श राम प्रभू आहे. सोंगात विकार नाही, जीवनात लांब राहिला. जहा राम वहा काम नाही. रामाच्या जीवनात विकार नाही, विकाराला वाव नाही, म्हणूनच मंदिर झालं पाहिजे. विठ्ठल मंदिर कोणाची होत नाही, मंदिर आदर्शाची होत असतात. जगाच्या समोर आदर्श राहावा. त्या मंदिरात गेल्यानंतर महत्ता, दिव्यता आणि रमणीयता ज्याच्या जीवनात आहे त्यांचे मंदिर होतात. रामप्रभू महत्ता, दिव्यता आणि रमणीयता ज्यांच्या जीवनात आहे असे रामप्रभू आहे. माझा विषय चालला, रामाचं सोंग घेतलं तर सीतेची आकांक्षा नाही. हे राम म्हणजे परमात्मा देव आहे, ते देवाचं चरित्र झालं. आपला विषय चालला,
आमचं असं फिरून पुन्हा येणं असते. कोणाचं काय, आताच चला संताकडं. ऐका, आमच्या तुकोबाराच्या जीवनावर 1936 ते 40च्या दरम्यान असायला पाहिजे एक पिक्चर रिलीज झाला, एक चित्रपट रिलीज झाला. त्याचं नाव आहे संत तुकाराम. त्या संत तुकाराम पिक्चरमध्ये, जुना ब्लॅक अँड व्हाईट पिक्चर, त्यात तुकोबाराची भूमिका वटवणारे सद्ग्रस्त आहेत कल्याणचे विष्णुपंत पागनीस. त्या विष्णुपंत पागनीसाने त्या पिक्चरमध्ये तुकोबाराची भूमिका वटवण्यासाठी डायरेक्टरशी काही पैशाचं बोलणं केलं. एवढी रक्कम मला लागेल तेव्हा हे पात्र मी स्वीकारायला तयार आहे. डायरेक्टर कबूल झाला. विष्णुपंतांनी ती भूमिका वटवण्यासाठी तुकोबाराच्या समग्र गाथ्याचा अभ्यास केला. एका नटाने तुकोबाराच्या चरित्राचा धांडोळा घेतला आणि तो समरसतेतून घडलेला अभ्यास, त्यातून तो पिक्चर रिलीज झाला. तो इतका गाजला, इतका गाजला, अलीकडे एक पिक्चर गाजला त्याच्याहीपेक्षा तो गाजला बरं का. तुम्ही हसता, याचा अर्थ तुका म्हणे येथे काहीतरी आहे. आलं का लक्षात? अलीकडं गाजलेला पिक्चर विकाराने युक्त आहे. आणि तू कोणता गाजला रे बाळ पिक्चर रे अलीकडं? ते नाही सांगणार. तेच ते पिक्चर पाहणारे दिसतच नाहीत. या कोळ्या काळ्या माझी लपले ज्ञानेश्वर रवींद्र शिवाजी, हेच विशेषता आहे देवा. आलं का लक्षात? अलीकडं गाजलेला पिक्चर विकाराने युक्त आहे, तो विचाराने युक्त होता. विकाराचा प्रभाव दीर्घकाल राहत नाही, पण विचाराचा बसलेला एकदाचा पगडा पुन्हा निघत नाही. तो पिक्चर रिलीज झाला. 4 पट 5 पट डायरेक्टरला नफा भेटला. डायरेक्टर पंतांची विशेषता अशी होती, पंतांनी त्या पिक्चरमध्ये भूमिका स्वीकारली आणि पंत त्याच्यानंतर बाहेर फिरायला रोडला आले ना, रस्त्यावर आले ना, लोक त्यांच्याकडे पाहायचे आणि लोक म्हणायचे तुकाराम महाराज आले, तुकाराम महाराज आले, तुकाराम महाराज आले. पंतांवर त्या शब्दाचा परिणाम इतका झाला त्यांच्या मनावर. तेव्हा एका नटाने तुकोबाराचा वेश परिधान केला. उभ्या आयुष्यात पंतांनी दुसरा वेश परिधान केला नाही परिधान केला. विशेषतः सांगतो तुम्हाला, एका नटाने तुकोबाराची भूमिका स्वीकारली आणि ते खरे तुकोबार कधी झाले काही कळलंच नाही हो. डायरेक्टर पंतांचे पैसे घेऊन आला, बक्षीस म्हणून एवढी फायदा आपल्याला यांच्यामुळे झाला, ही भूमिका यथायोग्य त्यांनी वटवली म्हणून पैसे घेऊन डायरेक्टर त्यांच्याकडे आला. पंत, तुम्हाला द्यावेत तेवढे धन्यवाद थोडे आहेत पंत, हे तुमची रक्कम मी आणली, हे रक्कम तुम्ही स्वीकारा. पंतांच्या समोर पैसे ठेवले. एक काळ ज्या पंतांनी त्या भूमिकेसाठी पैसे ठरवले होते, त्या पंतांनी डायरेक्टरला सांगितलं मला पैसे नको. ऐकत आहे ना तुम्ही? पंत सांगतात मला पैसे नको. डायरेक्टरला वाटलं हे पैसे कदाचित पंताला कमी वाटत असतील. एवढा पैसा माझ्याकडं आल्याकडं कारणानं पंतांना लोभ सुटला का काय? अधिकचे पैसे पाहिजे का काय? पंत नाराज होऊ नका, आणखीनही काही चित्रपट तुमच्याकडून मला वटून घ्यायचे आहेत, तुम्ही एक करा, किती रक्कम पाहिजे तेवढी मागा. पंताने हात जोडले आणि सांगितलं मला पैसे नको. देवा, पंतांनी पैसे घेतले नाही हा माझा मुद्दा नाही, मला त्याच्यासमोर सांगायचं आहे. विष्णुपंत पागनेसाच्या ठिकाणी तुकोबाराचं वैराग्य इतकं मुरलं, त्याच्यानंतर पंत भावी जीवनात प्रपंचात पडलेच नाही. विठ्ठल ऐका, रामाचं सोंग घेतलं तर फक्त सीतेची आकांक्षा नाही आणि तुकोबाराचं सोंग घेतलं तर प्रपंचाचीच आकांक्षा नाही. सांगानं वेगळेकता कुठं आहे? म्हणून तुकोबारा म्हणतात देवते संत, देवते संत. देव आणि संतात कोणताच फरक नाही. संप्रदायाच्या नियमपूर्वक मोठ्या प्रेमानं टाळी वाजवून भजन करू आणि त्याच्यानंतर राहिलेले 5 ते 10 मिनिटात कीर्तनाला आपण पूर्ण विराम देऊ. विठो Oh
देवते संत निमित्त त्या प्रतिमा आपल्या घड्याळ संपलेला आहे. बराबर 9:30 वाजलेले आहे. पुढे बहुत जाणे आहे. मी सकाळी एक कीर्तन करून आलो. काल संध्याकाळी पंढरपूरला होतो. रात्रभर प्रवास केला. आणखीन पुढेही बहुत मला उद्याही जाणे आहे. याच्यामुळं याचं भान मी ठेवतो. आणि एवढंच पद सांगितलं ते आणखीन मला त्याच्यावर आणखीनही चिंतन करण्याची हे आहे. पण आपल्या वेळेची मर्यादा आहे. गोड अशा प्रकारचं आयोजन आहे. संताची सेवा का केली पाहिजे बाबा? त्याचं कारण आहे. ऐका, देवाची ईश्वराची सेवा केवळ ईश्वराची आहे, पण संतांची सेवा ईश्वराची आहे आणि देवाची आहे. का? तुका म्हणे देवा त्यांची केल्या पावे सेवा. देवात आपल्या ईश्वरात संत नाही, पण संतात ईश्वर आहे. संतात काय? ईश्वर आहे. संत रूपे तुम्हीच धरा. खऱ्या अर्थानं त्यांचीच ते रूप आहेत. मग संतांची सेवा करावी. संत आपल्या उद्धारासाठी अवनीतलावर आलेले आहेत. त्यांची सेवा केल्यानंतर आपल्याला कृतार्थता सिद्ध होते. त्या संतांचं वास्तव स्वरूप आपल्याला कळलं पाहिजे. संतांची सेवा कशी करा? संतांना देव समजून सेवा करा. का? संतात आणि देवात फरक नाही. मी तुम्हाला पटवून दिलं. शास्त्रही असं सांगते. शास्त्र सांगते काय? ज्ञानशास्त्र सांगते अविभागेन दृष्टत्वात. भक्तिशास्त्र सांगते तस्मिन् तज्जनेच भेदाभावात. काय सांगू तुम्हाला? मनुस्मृती सांगते साक्षात भर्गहा नराकृतीम. आणखीन गीता सांगते ज्ञानीत्वात्मैव मे मतम. सगळ्या शास्त्राचा विचार घेतला तर देव संतात अभेद आहे. देव आणि संत एकच आहे. उलट पक्षी देवाची सेवा केली त्याच्यापेक्षा संतांच्या केलेल्या साधनेनं अधिक फलपदरात पडत असते, असा आशय प्रगट करतात. तुकोबारा सांगतात देवते संत देवते संत निमित्त त्या प्रतिमा. हे मी तुम्हाला भावनेनं सांगतो. मी तो सांगत असे भावे असो ठावे सकळा. भावनेनं का सांगतो? भावनेनं का सांगतो? देवाच्या विषयी तुकोबाराच्या अंतकरणात श्रद्धा आहे आणि संतांच्या विषयी अंतकरणात प्रेम आहे. जगाला देवही कळावा, जगाला संतही कळावा ही तुकोबाराची अपेक्षा आहे. आपल्याला देव कळतो का संत कळतो? मला वाटते आपल्याला देवही कळत नाही आणि आपल्याला संतही कळत नाही. काहीला देव कळतो आणि काहीला संत कळतात. काहीनं देव मानला आणि काहीनं देव मानला नाही. याच्याहून आपल्या हिंदू संस्कृतीच्या साहित्याचा विचार करते वेळेस 2 भाग पडले. पालना शैव सर्वेषां पाशब्देन त्रयीमतः ताम खंडयती मोहाद्य पाखंडस प्रकीर्तिता. जे देवाला मानत नाहीत, वेदाला मानत नाहीत, त्यांना खऱ्या अर्थानं नास्तिक आपण म्हणतो. नास्तिको वेद निंदकाहा. वेदाची निंदा करतात. देवाला जे मानत नाहीत, धर्माला जे मानत नाहीत, अशा त्यांना नास्तिक म्हणतो. म्हणजे ते देवाला मानत नाही, याचा अर्थ त्यांना देव कळला नाही असं मानावं लागते. काही जण आहेत देवाला मानत नाही तो, पण संतांना मानतात. काही संताला मानतात, काही देवालाही मानतात आणि संतालाही मानतात. ते दोघं वेगळे मानतात. देव वेगळाच आहे आणि संत वेगळेच आहे. या द्वैती दर्शनकार सगळे येतात. देवही आहे आणि संतही आहेत. देव संत दोघं एकच आहेत, वेगळे नाहीत बाबा. जेने गीता उपदेशिली तेही विटेवर माऊली. ज्यानं कुरुक्षेत्राच्या रणांगणावर अर्जुनाला गीता सांगितली तोच भगवान परमात्मा विटेवर उभा आहे. जो विटेवर उभा आहे तोच आळंदीला समाधी घन अशा प्रकारचा आहे. तोची अवतार धरी अलंकापुरी ज्ञानाबाई सुंदरी तारावया. याच्यात कोणत्याही प्रकारचा फरक नाही. अवतार पांडुरंग नाव ठेविले ज्ञानी. हे त्यांचं नाव ठेवलं. नावात भेद असेल हो, पण दोघात स्वरूपात मात्र भेद नाही. मग ज्ञानोबा कोण आहेत? पंढरपूरचा पांडुरंग म्हणजेच ज्ञानोबा आहेत. संतात आणि देवात कोणताही फरक नाही. तो का विष्णू नाही तुझ्या भानुदासाचे कुळे महाविष्णूचा अवतार. सगळ्या संतांच्या संबंधाने आपल्याला असं चिंतन करायला जमते. म्हणून सांगितलं ते तुम्हाला कळलं पाहिजे. तुम्हा मला ते कळावं म्हणून तुकोबारा म्हणतात हे मी भावनेनं सांगतो. आसो ठावे सकळा. हे सगळ्याला कळावं. काही गोष्टी काहीला कळाव्या आणि काही गोष्टी सगळ्याला कळाव्या. सगळ्याचं हित ज्यात आहे त्या गोष्टी सगळ्याला कळाव्या. देव सगळ्याला कळावा, संत सगळ्याला कळावे. घरातल्या तिजोरीत किती आहेत ते सगळ्याला नाही कळावं. आणि सगळ्याला कळलं तर बराबर एखाद्याने चांगलं. ऐका, आमच्या तिजोरीत 25 लाख साठवलेले आहेत. असो ठावे सकळा. जमल का हो? एखादा चांगला ऐकणारा भेटला
तर संध्याकाळीच असोठावी सकळा करून देईल. आलं का लक्षात? याचा अर्थ असा आहे, काही गोष्टी सगळ्याला कळाव्या, काही गोष्टी काहीला कळाव्या. त्या आपली मिलिटरीवर काल खरं दुःखद घटना आहे. खरं आपल्याला ती एक मोठी दुःखाची घटना आहे. जगाचं संरक्षण खातं जे सांभाळत होते आणि प्रभावीपणानं सांभाळत होते, सामान्य नाही देवा. आपण जे सुरक्षित आज इथं आहे, आज आपण निवांत इथं कीर्तन करतो, आपण कीर्तन श्रवण करतो, भजन करतो, याच्या पाठीमागं मोठा त्याग आहे ते सैनिकाचा, मोठा त्याग आहे ते त्यांचा. खऱ्या अर्थानं त्यांना सुद्धा आपण कीर्तनाच्या माध्यमात भावपूर्ण श्रद्धांजली समर्पण करू. असं घडू नये, ही दुःखद घटना आहे. पण वास्तव्यात पाहायचं झालं तर नियतीच्या समोर कोणाचंच काही चालत नसते. वास्तव्यात पाहायचं झालं तर बॉर्डरवर काही सैनिक रात्री लढत असतात आणि रात्रीच्या वेळी आपल्या शिबिरातला आपला एखादा सोबती बाहेर पडला, अंधार असते तिथं, आणि मग खऱ्या अर्थानं पाहायचं झालं तर त्याला आत घ्यायचं झालं तर त्या तुकडीपुरता एक संकेताचा शब्द असतो. अंधारात तो आत येणार, मग तो संकेताचा शब्द तेवढ्या तुकडीपुरताच असते. बाहेर पडलेला संरक्षणासाठी बॉर्डरवर आपल्या शिबिरातून एक जण गेलेला आहे, आपण शिबिरात तंबूत टेंटमध्ये निवांत आहे, मग तो बाहेरचा आत येतो. चाहूल लागल्यानंतर आतल्याने विचारायचं कोण आहे, कोण आहे, कोण आहे म्हणल्यानंतर त्यानं दुसरा तिसरा शब्द उच्चारायचा नाही. काय उच्चारायचा? तो संकेताचा निगुरीचा तो शब्द त्याने उच्चारायचा, आणि तो शब्द जर त्याच्या मुखातून आला तर तो आपला आहे, त्याला आत घ्यायचं. आणि दुसरा शब्द आला तर लगेच का तो संकेताचा शब्द त्या तुकडीच्या संरक्षणासाठी आहे. मला असं वाटते तर त्या तुकडीपुरता मर्यादित आहे. बॉर्डरवर गेला आणि सांगू लागला आमच्या संकेताचा शब्द हा आहे, असोठावे सकळा, जमेल का? नाही, घुसखोरी वाढेल देवा. म्हणून काही गोष्टी सगळ्याला कळाव्या आणि काही गोष्टी काहीला कळाव्या. देव सगळ्याला कळावा, संत सगळ्याला कळावे, भक्ती सगळ्याला कळावी. म्हणून तुकोबा म्हणतात हे मी तुम्हाला सगळ्याला सांगतो. देवापेक्षा संत कसे श्रेष्ठ आहेत? देव निराकार आहे, निराकारी ओस दिशा, संताकडे या, सगळ्या इच्छा पूर्ण करतात. आता कोणकोणत्या इच्छा पूर्ण करतात? आपल्याला मर्यादा आहे घड्याळाची. सगळ्या कोणी तुम्ही मला सांगा, ही इच्छा संताकडे पूर्ण होऊ शकते का हो? मी तुम्हाला प्रमाण सांगेल, आणि तशी इच्छा कोणाची पूर्ण केली का, अशी काही दाखलेसुद्धा पाहायला सापडतात. आपल्याला इच्छाच आहेत कोणत्या? आपल्याला तीनच प्रमुख इच्छा आहेत देवा. कोणती? मी असावं, मी मरू नये, ही इच्छा आहे. दुसरी इच्छा आहे मला सगळं कळावं, ही दुसरी इच्छा आहे. आणि तिसरी इच्छा आहे मी सुखी असावं, आहे ना? या तीन इच्छेच्या. मग बाकी माझ्याकडं पैसा असावा, कशासाठी? मी सुखी असण्यासाठी. मला घर असावं, कशासाठी? मी सुखी असावं. मला मुलं असावेत, कशासाठी? मी सुखी असावं, याच्यासाठी. या तीन इच्छेच्या अंतर्गत आपल्या सगळ्या इच्छा बसतात. आणि ह्या तीन इच्छाच कोण पूर्ण करतात? तर संत पूर्ण करतात. म्हणून निराकारी ओस दिशा, पण संताकडे या, येथे इच्छा सच्चिदानंद स्वरूपाची इच्छा संत पूर्ण करू शकतात. हे तुकोबारे सांगतात. आणखीन सांगितलं देव म्हणजे उधार माल आहे आणि संत म्हणजे रोकड माल आहे. अभंगाचं शेवट. Goodbye.
भगवान परमात्म्याकडं त्याच्यापेक्षा तुका म्हणे रोकडे केने या संतांकडं जा. रोकड माल संत आहेत आणि सेविता येणे यांची सेवा करा. त्यांना काय होईल? पोटधाये. आपण ज्ञानोबाराच्या सप्तशतकोत्तर रौप्य महोत्सवात उपस्थित आहोत. ज्ञानोबाराची आपण सेवा करतो. काय फल आहे? सेविता येणे पोटधाये. पोटधाये याचा अर्थ तृप्तीचा ढेकर, याचा अर्थ आनंदाचा समाधानाचा ढेकर आपल्याला प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही. ज्ञानोबाराची कृपा आपल्यावर व्हावी. खरं आपण भाग्यवान मंडळी. आळंदीचा विस्तार सांगतोच, पुण्यापर्यंत विस्तार सांगितलेला आहे बरं का. पुण्यापर्यंत आळंदी ही नगरी तेवढीच नाही. कुरुत त्रेता द्व्यापार आणि कली 4 युगाची ती नगरी आहे. कुरुतेचानंद विपिने त्रेतायाम वारुणम स्मृतम व्यापारे कपिलम ज्ञेयम अलक्काख्याम कलयुगे. 4 युगाचा इतिहास आळंदी क्षेत्राला आहे. कुरुतयुगात त्याला आनंदवन नाव होतं, त्रेतायुगात त्याला वारुण नाव होतं, द्व्यापार युगात त्याला कपिल नाव होतं आणि अलंकापूर हे कलियुगात नाव आहे. ज्ञानोबाराच्या अवतारानंतर याला आळंदी नाव
भेटलं. पण हे आळंदी नाव या तीर्थापुरतं नाही. तेवढं नाही ते आळंदी, पुण्यात जे पुण्येश्वराचं मंदिर आहे तिथपर्यंत, इकडं इंदोरीपर्यंत, तिकडं मरकळपर्यंत, इकडं खेडपर्यंत आळंदीच आहे. आणि या भूमीत आपण जन्माला आलोत. या अलंकापुरासी आला जो जन्मासी, पूर्वज तयाशी मानेती धन्य. म्हणूनच का या क्षेत्राचं नाव पुणे अशा प्रकारचं आहे. ते पुण्य आपल्या जीवनात संपादन करून, म्हणून 2 वारकरी संप्रदायाच्या 2 महापुरुषांनी इथं अवतार घेतला. ज्ञानदेवे रचिला पायान तुका झालासे. आपण भाग्यवान आहोत. ज्ञानोबा तुकोबाराचे आपण जवळचे आहोत. त्यांची कृपा आपल्यावर व्हावी आणि आपल्याला सुद्धा निरंकुश तृप्तीचा ढेकर प्राप्त व्हावा अशी सद्भावना प्रकट करतो. झालेली सेवा त्यांच्या चरणी समर्पण करतो. जनसेवा प्रतिष्ठान मोहननगर समस्त ग्रामस्थ आपण संतांचा उत्सव करत आहात. आपल्याला धन्यवाद देतो. सेवा समर्पण करतो. वाणीला विराम देतो. मोठ्या प्रेमानं सगळेजण टाळी वाजून त्या संतांचं भजन करू. ज्ञानेश्वर श्री ज्ञानदेव तुकाराम. भाविकांना